सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। काल आपण श्री गोविंद प्रभू चरित्रातील लीळा क्रमांक 125 ते 156 ह्या लीळा पाहिल्या। आज आपण त्या पुढील लीळा क्रमांक 157 ते 187 म्हणजेच एकंदरीत तुम्हाला 30 लीळा सलग ऐकण्याचा महालाभ होणार आहे। ह्या लीळेमध्ये आपण बघणार आहोत केशव नायकाच्या विहिरीच्या उद्यापनात श्रीप्रभूंनी कशी आरोहणा केली व नंतर केशव नायकाचं काय झालं, श्रीप्रभूंनी भट्टोबासांना का मारलं हेही या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत या लीळेमध्ये। आणि या व्हिडिओत सर्वात मुख्य आकर्षण असलेली लीळा म्हणजे श्रीप्रभूंनी उदास्य स्वीकारले व त्यांना 11 उपवास पडले तरीही उदास्य काही जात नव्हतं, उदासी तशीच होती। तर श्रीप्रभूंची उदासी कशी गेली, कोण्या भक्तांनी त्यासाठी काय उपाय केले ते सर्व जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ नक्कीच मोठा होणार आहे, तरी पण शेवटपर्यंत ह्या लीळा सर्वांनी ऐकाव्या। हा महालाभ सोडून कुठेही जाऊ नका, ऐकत रहा महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलवरील श्री गोविंद प्रभू चरित्र। जर तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर मग उशीर काय करताय, हे चॅनल तुमच्यासारख्या जिज्ञासू अभ्यासू अर्थवंतांसाठीच आहे। लगेच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्कीच करा, कारण यामुळे आम्हाला उत्साह मिळतो तुमच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर असे नवीन नवीन व्हिडिओ तयार करून अपलोड करण्यासाठी। तर असं हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोज असे नवीन व्हिडिओ ऐकायला भेटणार आहेत, कारण मी दररोज या चॅनलवर असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ टाकत असतो। चला तर मग आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो वेस पंडिता कन्या अमळक आरोगणे। वेस पंडित यांची कन्या मुलगी, तिच्याकडून अमळक आरोहण केलं म्हणजे आवळा। एकुदी वेस पंडिताची ब्राह्मणी आणि कन्या गोसावियाची दर्शना आली। एके दिवशी वेस पंडिताची ब्राह्मणी पत्नी आणि त्यांची एक छोटी मुलगी होती। ती छोटी मुलगी आणि त्या मुलीची आई अशा दोघी जणी श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला आल्या। गोसावियांसी दंडवत घातले श्रीचरणा लागली। दंडवत घातले आणि श्रीचरणाला लागल्या। सवेले की ती छोटी मुलगी होती सोबत, तिचा तोंडी आवळा होता। त्या लेकराच्या तोंडात आवळा होता। तो गोसावी देखिला, श्रीप्रभूंनी पाहिला। गोसावी म्हणितले आओ दे दे ना म्हणे, आओ आवळा दे दे ना म्हणे, आओ आवळा दे दे ना म्हणे, असं 2दा-3दा म्हणले आवळा दे म्हणून। तिच्या माया म्हणितले, तिच्या आईनं तिला म्हणलं आओ रावळ काही मागताती। श्री गोविंद प्रभू काय मागत आहेत असं ती तिच्या छोट्या मुलीला विचारते। ते देव जे मागत आहेत ते देऊन टाक श्रीप्रभूंना। मग तिया गालीचा आवळा काढिला, गालातला जो आवळा होता तो काढला। ते नागवी होती, तिया टिरीसी पुसोनी दीधला। तो गोसावी आरोगिला, श्रीप्रभू महाराजांनी तो आवळा आरोगिला। रांजणी श्रीमुख अवलोकने, रांजणामध्ये श्रीमुखाचं अवलोकन केलं श्रीप्रभूंनी। एकुदी गोसावी तिकोपाध्याच्या रांजणापासी बीजे केले। तिकोपाध्याच्या रांजणापासी गेले। रांजणू पाणीये भरला होता, पाण्यानं रांजण भरलेला होता। तो गोसावी दृष्टी अवलोकिला, पाहिला तो रांजण आणि प्रतिबिंब देखिले, त्या रांजणामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं श्रीप्रभूंनी। आणि हास्य करुणी मग म्हणितले, हसून श्रीप्रभू म्हणतात आओ मेला जाये
तू येथ आहासी म्हणे. स्वतःच्याच प्रतिबिंबाला बोलायला लागले की तू इथं आहेस. म्हणून विनाटिया दाखविती, म्हणून स्वतःच्याच प्रतिबिंबाला ते वाकडं दाखवायला लागले. सावली पडे तवतव हास्य करीती, जसं जसं त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसायचं तसं तसं हसायचे. आयसा नावे कू खेळू केला, थोड्या वेळासाठी असा खेळ केला, मग बीजे केले, तिथून निघून गेले. तथा अंडोरा सरिसे पोहणे, छोट्या लहान मुलांसोबत श्रीप्रभू महाराज पोहले. गावीची आंडोरे गोसावी बारवेसी बीजे करीती. गावातली मुलं आणि आंडोरे म्हणजे ते मुलं आणि श्रीप्रभू महाराज दोघं जण मिळून गावातली मुलं आणि श्रीप्रभू महाराज हे बारवेला गेले. आंडोरे नेसती पागोटे थडियेसी ठेविती, जे काय अंगावरचे प्रावरण केलेले वस्त्र होते ते ठेवले. आणि पाणी अंतूर घेती, पाण्यामध्ये गेले सर्व. गोसावी जे नेसले असे ती तेने सी चिरिगती, अंगावरचे कपडे श्रीप्रभू महाराजांनी काय काढले नाही तसेच पाण्यामध्ये गेले. मग पवती, मग पोहायला लागले. आपुले कासे अंडोरा ते लाविती, आणि गोसावी बुडी देती आणि ते चुबकळीती. स्वतःच्या कमरेला धरायला लावायचं मुलांना आणि बुडी देती, आणि त्याच्यासोबतच ते लेकरीमध्ये बुडल्या जायचे. आणि बोबाती रावळो बुडालो, आणि गोसावी हास्य करीती, आणि हसायचे श्रीप्रभू महाराज. अंडोराची कासे लागिती, मग त्याच्या कमरेला धरायची लेकरांच्या. आणि भारू स्वीकरती, धरणाऱ्यांवर असं उचलून धरायचं असते ना, तर इथं स्वतः श्रीप्रभू महाराज भार स्वीकार करायचे आणि स्वतःच पाण्यामध्ये जायचे. म्हणजे जसं पोहणारे माणसं पाण्यावर अशी उभे राहतात पोहत खाली पाहायला, परंतु त्यावेळेस लेकरांना धरल्यानंतर ते स्वतःच्या ठिकाणी काय केलं, त्यांनी वजन वाढवलं. वजन कधी वाढत असते, सिद्धीचं नाव सांगितलं मी, अष्टमा सिद्धीपैकी एक सिद्धी आहे, त्याने करून वजन वाढत असते. कोणती सिद्धी सांगितली सांगता येईल कोणाला? अष्टमा सिद्ध्या सांगितलं की नाही? त्याच्यापैकी एक सिद्धी आहे की त्याच्यामध्ये त्यानं माणसाचं वजन वाढतं. सिद्धी हो, सिद्धी आहे. आता श्रीप्रभू महाराजांनी तर वजन वाढवलं स्वतःच, तर तर अशी मी सिद्धीचं नाही एका नाव सांगितलेलं आहे सिद्धीचं. त्या सिद्धीचं नाव काय, जेणेकरून वजन वाढते? आपलं वजन कमी करायचं, सामर्थ्यानं. सिद्धी सांगितल्यात. हा, गरिमा सिद्धी आहे. तर गरिमा सिद्धीमुळं वजन वाढत असते. हा, कोणाला नसलं तर मग श्रीप्रभू महाराजांनी तिचं वजन स्वीकार केलं आणि लेकरांसोबत तेही पाण्यामध्ये बुडकळी घेतली त्यांनी. आणि अंडोर बुडे नाकी तोंडी पाणी रिगे, आणि गोसावी हास्य स्वीकरिती. ऐसा नावे कू खेळू केला, मग बीजे केले. थोड्या वेळ त्या मुलांसोबत छोट्या खेळ केला आणि श्रीप्रभू महाराज निघून गेले. वणिजार पेठे क्रीडा परशुरामा ईशान्ये वडा समीप वणी जारयाची पेठ. परशुरामाच्या ईशान्य कोणेला एक वड होता, त्या वडाच्या झाडाच्या जवळच जे वंजारी लोक होते त्यांची पेठ होती, म्हणजे हाट होता. तेथ वणिजार उभे मार्गी उतरेती, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वंजारी लोक उतरायचे. तिव्हाळे घालिती, तिव्हाळे जे काही विक्रीला सामान असेल ते तिव्हाळे, तर तिव्हाळे तिथं ठेवायचे. तेथ गोसावी बीजे करीती, तिथं श्रीप्रभू महाराज जायचे. 3 पायाचा दिवाण, 3 पायाच्या कोणत्याही वस्तू, मग ते तिवई असेल किंवा दुसरं काही 3 पायाचं, म्हणून त्याला तिव्हाळ म्हणलं जायचं. तर तिथं तिव्हाळे ठेवायचे. तेथ गोसावी बीजे करीती, तिथं श्रीप्रभू महाराज जायचे. तिव्हाळ्यावरी बीजे करीती, त्या तिव्हाळ्यावरही जायचे. हे दसकी, हे पवरकी, हे बारकी, हे साणी, हे थोर, हे फाटक, हे तुटक. ऐसा अवघा तिव्हाळ्यावरी खेळू करीती. प्रत्येक त्या तिव्हाळ्यावर जायचं, मग म्हणायचे कोणती मोठी आहे, कोणती छोटी आहे, कोणती पातळ आहे, कोणती फाटकी आहे, कोणती तुटकी आहे. असं जे तिव्हाळा जसं असेल तसं श्रीप्रभू महाराज म्हणायचे. ऐसा अवघा तिवाळ्यावरी खेळू करीती, अवघा तिवाळ्यावर खेळ केला. मग मढासी बीजे करीती, मढाला निघून गेले.
करंडमळा हेडा वासी खेळू. करंडमळा या मळ्याचं नाव आहे करंडमळा. तर त्या मळ्यामध्ये हेडावाशी खेळ केला. हेडाऊ म्हणजे जे घोड्याचे व्यापारी असतात त्यांना हेडाऊ म्हणतात. रायणीचा तो करंडमळा. रायणी या भागातला तो करंडमळा होता. तेथ मळे या उत्तरे खेड मार्गी समीप. खेड कडे जाणारा जो रस्ता होता त्या रस्त्याच्या जवळ उत्तरेकडे तो मळा होता. तेथ हेडाऊ उतरे ती. तिथं हेड उतरायची. घोड्याची लहासी देती. घोड्यांना तिथं बांधायची सर्व. तव गोसावी तेथ बिजे करीती. तिथं श्रीगुरु महाराज जायचे. तिथं अगरबत्ती चालू आहे का? त्यांचं झालं की विजून टाका. आपला जरा डोळ्याचा त्रास आहे, ॲलर्जीची सर्दी होती. आज जरा त्रास जास्त वाटायला, बाकी दररोज काय एवढं वाटत. ते त्यांचं धूप दाखवून झालं की मग नाही बाहेर ठेवलं तरी चालेल. बाहेर ठेवलं तरी चालेल. तव गोसावी तेथ बिजे करीती. तर श्रीगुरु महाराज तिथं पोहोचले. मग म्हणती हा घोडा निळा 5 सयाचा, हा गांगा, हा कुमैतू, हा बोरू, हा सारंगा, हा अश्वजातीचा, हा गजू, हा खरू. असं त्या घोड्यांना पाहून म्हणायला लागले की हा निळा, हा गांगा, हा कुमैतू हे घोड्याच्या जाती सांगितल्या. गजू हा खरू हे पूर्ण अश्वजाती सांगितल्या. एक अश्व आहे, एक गज आहे, एक खरू आहे. अशा 3 जाती आहेत प्रमुख घोड्यांच्या. त्याच्यामध्ये मग ह्या अनुषंगिक आहेत. कुमैतू, बोरू, सारंगा, गांगा हे घोड्यांच्या जाती. या तिन्हीची जाती चौथी नाही म्हणे. या 3च प्रमुख जाती आहेत आणि चौथी कोणती जात नाही घोड्यांची प्रमुख. या जातीमध्ये अनुषंगिक असतील दुसऱ्या उपजाती, परंतु प्रमुख अशा 3च जाती आहेत. म्हणून श्री करेच परिस्थिती तव हेडाऊ येती. श्रीकराने स्पर्श केला त्या घोड्यांना आणि मग हेडाऊ आले. ते जे व्यापारी होते घोड्यांचे ते तिथं आले. दंडवत करीती. दंडवत करायला लागले. मग विनविती. मग विनंती करायला लागले. रावळो येथ आरोगणा करावी. इथं तुम्ही जेवण करा. गोसावी म्हणितले आओ मेली जाय. आणि ना म्हणे. मग श्रीगुरु महाराज लगेच म्हणले की आणा जेवायला. मग ते रोटी तूप आणि ती चपाती आणि तूप आणले त्यांनी आरोगण्यासाठी. आरोगणा करीती. श्रीगुरु महाराज आरोगणा करायला लागले. मग मढाती बिजे करीती. मग मढाला पण निघून आले तिथून आरोगण केल्यानंतर. केशवनायक माता श्रीचरणी तुळसी वाणे. जे केशवनायक होते गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, त्यांनी त्यांच्या आईनी श्री गोविंदगुरु महाराजांच्या श्रीचरणावर तुळशी वाहिल्या. साळे उत्तरे खाते. साळेच्या उत्तरेला एक कोणता होता. तेथ गोसावी आसन होय. तेथ गोसावी आसी आसन होय. तिथं श्रीगुरु महाराजांना आसन झालं. केशवनायकाची माता गोसावियांचे श्रीचरण प्रक्षाळी. जे केशवनायकांची आई होती तिने येऊन श्रीगुरु महाराजांचं श्रीचरण प्रक्षाळी म्हणजे धुवून टाकले. प्रक्षाळन केलं म्हणजे धुतले. मग श्रीचरणा तुळसी वाती. श्रीचरणावर तुळशीही वाहिल्या. मग दंडवत करीती. दंडवत केल्यानंतर चरणोदक भीतरी घेती. मग जेविती. चरणोदक घेतल्यानंतर मग जेवण करायचे त्या. कदाचित दांडीयेवरी आरोहणासेती तरी दांडी उभी करीती. जर त्यांची माता दांडीमध्ये बसून येत असेल त्या पालखीमध्ये तर तिथं दांडी उभी करीती आणि श्रीचरणावर तुळशी वाहती. तिथं दांडी उभी करून श्रीचरणावर तुळशी व्हायची. ऐसा तयासी नेमू. असा त्यांचा एक नेम होता. ईश्वर नायकू मातेसी उच्चिष्ट प्रसाद दान. जे ईश्वर नायक होते त्यांच्या मातेला उच्चिष्ट प्रसाद दान दिला. ईश्वर नायकाची मातेसी गोसावियाची प्रसादे विन जेवण नाही. ईश्वर नायकाच्या मातेला गोसावी यांच्या प्रसादाशिवाय जेवण नव्हतं. प्रसाद घेतला तरच त्या जेवण करायच्या.
ते मढासी येती, ईश्वर नायकाची माता राजमठामध्ये यायच्या. गोसावियांसी दंडवत करीती, श्री प्रभू महाराजांना दंडवत करायच्या. मग श्रीचरणा तुळसी वाती, मग श्रीचरणावर तुळशी व्हायच्या ते. मग प्रसादू घेती, श्री प्रभूंचा जो प्रसाद असायचा तो प्रसाद घ्यायच्या. मग जेविती, प्रसाद घेतल्यावेळी जेवण करायचे नव्हते ते, प्रसाद घेतला तरच मग जेवायच्या. एकू दिसी आबाईसे प्रसादू देते होती, मग एका दिवशी आबाईसा ह्या प्रसाद द्यायला लागल्या. ती ही म्हणितले, म्हणजे ईश्वर नायकाच्या मातेने म्हणितले, मी ऐसा प्रसादू ने घे, असा प्रसाद मी घेणार नाही. मज रावळ देती तेवळी मी घेईन, श्री प्रभू महाराज ज्यावेळेस मला प्रसाद देतील त्यावेळेसच मी प्रसाद घेईन. मग गोसावियांसी आरोगणा होय, मग श्री प्रभू महाराजांना आरोगण व्हायची. मग गोसाविया पुलेणी श्री करे प्रसादू दिधला, श्री प्रभू महाराजांनी आपल्या श्रीकराने प्रसाद दिला. मग ते गेली, मग त्या तिथून गेल्या. कोण गेल्या? ईश्वर नायकाची माता. जेविली, मग घरी जाऊन त्यांनी जेवण केलं ईश्वर नायकाच्या मातेने. मग गोसावियांसी गुळळा विडा झाला, श्री प्रभू महाराजांना गुळळा आणि विडा झाला. एकी वासना वेसी पंडिताची, वेसी पंडिताची माता मढासी आली. एकी वासना, दुसऱ्या महानुभावांच्या मते वेसी पंडितांची माता मढासी आली. जे वेसी पंडित होते त्यांची माता मढाला आली. दंडवत घातले, दंडवत घातले श्री प्रभूंना. मग तिहीची उपहारू केला, मग त्यांनी उपहार केला. श्रीचरण प्रक्षाळले, श्रीचरण धुतले. मग श्रीचरणा तुळसी वाहिलिया, श्रीचरणावर तुळशी पत्र वाहिले. तुळशीचे पान श्रीचरणावर वाहिले श्री प्रभू महाराजांच्या. नाही, ते अन्य ब्राह्मण होते ना, ते ब्राह्मणांना तुळशीचं महत्व. आपल्याला विषय दिलेच नाही एवढे मोठे देवाने, आपण तुळशीच्या मागच नाही लागायचं. जमते, हो लावायला पाहिजे, कारण की तुळस हे ऑक्सिजन जास्त देत असते आणि जे आपलं घरातलं वातावरण आहे, काही दूषित वायू असतील तेही ते हे करून टाकते, शुद्ध करते. नाही, पूजन करायचं नाही, ठेवायला काही हरकत नाही, तिचं विधी नाही करायचा. एक आपण फक्त एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून लावलं तर काही हरकत नाही, जसं आपण बाकीचे झाडं लावतो. हो 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 लावा असं मी म्हणणार नाही, कारण की तुम्ही लावसाल पुन्हा पानं तोडसाल, मनसाल सांगितले कोणीतरी, ते निमित्त मला नाही लागायला पाहिजे. तर विधी न करता लावू शकता, त्याच्याबद्दल काही नाही. त्याला आपल्याला कधी हळद कुंकू व्हायचं नाही आणि कुणी आपल्या घरी आलं व्हायचं म्हणलं तरी वाहू द्यायचं नाही. हा, फक्त एक वनस्पतीचं झाड आहे या दृष्टिकोनातून आपण पाहायचं त्या झाडाला. हा, लावून द्यायचं पुन्हा. विधी करायचं नाही, कोणतं तिथं साळून का किंवा काही ठेवणं असं काहीच करायचं नाही. नाही, लग्न बी नाही लावायचं. ते सांगितलं ना, कोणती पूजा हळद कुंकूच लावायचं नाही तिला, मग लग्न लावायचा प्रश्नच येत नाही. हा, नाही नाही, तुळशी पुढे विषय ठेवायची गरजच नाही ना. आपली देवपूजा असण्यावर आहे ना, मग तिथून देवाला घरातला देव दारात कशाला ठेवायचा, कशाला ठेवायचा? नाही, म्हणायचंच नाही ना. आरती तुळशीपाशी जाऊन आरती म्हणायची नाही, तुळशीपाशी जाऊन आरती वळायची नाही, तुळशी दारातच ठेवायची. आपल्या देवालाच पंचताराची आरती म्हणा, ही 6व्या अवताराची आरती म्हणा देवाला, इथं देवालाच म्हणायची आरती म्हणा, बाहेर नाही जायचं आरती करायला. आपली जिथं देवपूजा पाठ आहे तिथून कशाला हलवायचे देवाला, हे की नाही. घरातला देव दारात मांडायचा, तुळशीपाशी नेऊन ठेवायचा कशाला. वनस्पती आहे, तिथं आरती करायची घेणं नाही ना, लग्न लावायची तिचं ना काहीच करायचं. रूढी तोडायच्याच ना मग आपल्याला. आता श्री चक्रधर स्वामींनी रूढी तोडल्यातच ना, श्री प्रभू महाराजांनी रूढी तोडल्यात. आता हे रूढी तोडल्या नाही तर काय, कोणाच्या घरी जायचं, कोणी कोणताही असं
सांबार असो, मातंग असो, वाणी असो, शिंपी असो, कोणाच्या इथं जायचे? ब्राह्मणाच्या इथं जायचे. नियम तोडलेत की नाही? तसं मग आपण त्यांचेच अनुयायी आहोत ना, मग आपणही तोडायलाच पाहिजे परंपरावृत्ती. बापाच्या पावलावर लेख पाऊल ठेवत असते की नाही, तसं मग आपला देव म्हणजे बाप आहे, त्याच्या पावलावर बोला आपण ठेवलंच पाहिजे. त्यांच्यासारखं चाललं तर आपला काहीतरी फायदा आहे, पुढं नाही फायदा आहे का काही? मग देवासारखं वागलं पाहिजे आपण. म्हणून तुम्हाला सांगितलं की नाही मग आमची लक्ष्मी रुसून जाते, आम्हाला लक्ष्मी लवकर पावते, आमचा देव कुठं पावते? देवही पावते, मात्र ते समजत नाही काही लोकांना. म्हणून आम्हाला कळतं. तर हे कधीच करायचं नाही. जिथं एवढा परमेश्वराचा प्रसन्न मनोधर्म आहे त्या ठिकाणचे आपण विशेष आणून घरात ठेवले, त्याच्यापेक्षा पवित्र वस्तू कोणती आहे का? कोणतीच वस्तू नाही. पवित्रता नाही. तुळशीच्या ठिकाणी पवित्रता म्हणायची नाही आपल्याला, फक्त आयुर्वेदिक वनस्पती आहे बस. पवित्रता फक्त काय आहे ते फक्त विशेषामध्येच आहे बस. साधन आहे. आरोग्यदायी वनस्पती आहे, परंतु देव नाही. जसे दुसऱ्या वनस्पती असतात, जशी ते आपली घावकाळी असते, तुळस आहे, अजून दुसऱ्या भरपूर वनस्पती असतात. त्या वनस्पतीसारखी एक वनस्पती. मग रावळासी आरोगणा झाली, मग गोसावी तयासी उच्चिष्ट प्रसादू दिधला. त्या वेसी नायकाच्या मातेला आरोगण झाल्यानंतर उच्चिष्ट प्रसाद दिला. तो तीही भीतरी घेतला. तो दिलेला प्रसाद त्या मातेने भीतरी घेतला. वेसी नायकाची माता, माग ईश्वर नायकाची माता सांगितली आणि एका महानुभावांच्या मध्ये ते वेसी नायकाची माता होती. तर त्या वेसी नायकाच्या मातेनेही तो पदार्थ जो प्रसाद दिला होता तो प्रसाद घेतला. तो तीही भीतरी घेतला म्हणजे खाल्ला. मग तया दिसा पासोनी तयासी प्रसादे विण जेवण नाही. मग त्या दिवशीपासून त्यांनी नियम धरला की श्रीप्रभू महाराजांचा प्रसाद घेतल्याशिवाय जेवायचं नाही. केशव नायको विनती स्वीकारू. केशव नायकांच्या विनंतीचा स्वीकार केला श्रीप्रभूंनी. केशव नायके विहिरी खाणी तली. केशव नायकांनी एक विहीर खोदली, पण पाणी न लगेची. परंतु पाणी काय लागतच नव्हतं त्या विहिरीला, पाणी लागलंच नाही त्या विहिरीला. मग गोसावी बीजे केले. मग श्रीप्रभू महाराज तिथं गेले. मग केशव नायके गोसाविया ते म्हणितले. मग केशव नायक हे श्रीप्रभूंना म्हणतात, रावळो मिया विहिरी खाणी तली परी पाणी न लगेची. मी विहीर खोदली परंतु पाणी काय लागलंच नाही. तरी काय करू जी. तर मी आता काय करू असा उपाय विचारण्यासाठी श्रीप्रभू महाराजांजवळ केशव नाईक गेले. मग गोसावी उजवेणी श्रीचरणे करुनी भूमी हाणीतली. उजव्या श्रीकरे करून भूमी हाणीतली, भूमीवर पाय हाणले असे. मग म्हणितले आओ मेला जाय येथ खाण 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 ना म्हणे. इथं खोद असं सांगितलं. मग तेथ खाणी तले. तिथं खणलं केशव नायकांनी आणि जळांत पाणी लागले. जळांत पाणी लागलं, ज्या जळाचा अंत नाही एवढं पाणी लागलं. मग गोसावी मढासी बीजे केले. श्रीप्रभू महाराज आपल्या स्वतःच्या मठाकडे, राजमठाकडे बीजे केले. राजमठ कोणी घेतला होता, कुठे घेतला होता, कोणाकडून घेतला होता, कशामुळे घेतला होता सांगता येईल कोणाला? कोण्या गावी त्यांची लिखापडी कुठे झाली, खरेदी कुठे झाली? देऊळवाड्याला झाली खरेदी. आणि पैसे कोण मोजले? माईम भट्टांनी पैसे मोजले. किती मोजले? नाही 60 दाम. बरोबर 60 दाम मोजले. केशव नाईक आपल्या माहीम भट्टांनी 60 आसू, दाम नाही आसू, 60 आसू मोजले. 32 दामाचा एक आसू, 32 दामाचा एक आसू, तर असे 60 आसू मोजले तिथं. माहीम भट्टांनी 60 आसू मोजले. मग लिखापडी कोणाकडून करून घेतली? महाजनाकडून. मग लिखापडी कशावर केली? कागदावर, ताम्रपत्र.
वा, चांगलं लक्षात राहील बरं का. कधी झालं आपला विषय? वा, चांगलं. मग एका दिवसापूर्वीच आठवण राहायला लागलं. म्हणजे आता ग्रहण क्षमता वाढली, तुमची धारणा जी आहे, धारणा शक्ती वाढलेली आहे बरं का. असं सरावात राहिलं म्हणजे कसं वाढत राहते, आणि सराव नसला की मग काहीच राहत नाही लक्षात. जसं सुरुवातीला पोते ऐकल्यावर वाटायचं तसं आता वाटते का? काही समजते की नाही का? असं वाटते की आपल्याजवळ काहीतरी आले आता नवीन, हे की नाही. सुरुवातीच्या दिवशी 4 दिवस 8 दिवसात जड गेले असतील, परंतु आता समजायला लागलं सर. कोण? एकदा समजायला लागले समज राहील. केशव विहिरी उद्यापनी पातळी आरोगणा. केशव विहिरी, केशव नायकाने ते विहीर खोदली म्हणून त्याला केशव विहिरी म्हणतात. केशव नायकाची विहीर म्हणून केशव विहिरी. उद्यापनी पातळी आरोगणा, त्या विहिरीचं उद्यापन केलं खटल्यानंतर, आणि उद्यापनाच्या वेळी श्री प्रभू महाराज पातळीवर आरोगणा केली, म्हणजे पत्रावळीवर आरोगणा केली. केशव नायके विहिरी खाणी तली. केशव नायकांनी विहीर खोदली. माग आता सांगितलं ते जळांत पाणी लागलं, पाणी लागलं. मग आता पाणी लागल्यावर पुढचं काम काय असते? विहिरीचं बांधकाम. तर विहीर खाणी तली. रवणीची विहीर चिरेबद्ध केली. खालून बांधत बांधत चिरेबंदी. जुन्या काळात चिरेच राहायचे, चुना, चिरे आणि विटा याचं बांधकाम असायचं जुन्या काळामध्ये. तर असं चिरेबंदी बांधलं त्यांनी, विट्याच नाही बांधलं, तर चुना आणि चिऱ्याचं असं बांधकाम केलं, चिरेबद्ध विहीर बांधली. पर सीस वेठी बांधली नाही. परंतु जसं त्या विहिरीच्यावर कठडा असते आपलं आलेलं, तर तसं कठड्यापर्यंत वरपर्यंत काही चिरेबंदी बांधकाम आलेलं नव्हतं. असं समस्तळच होतं, ते वरी अजून आलं नव्हतं. तर तेथ गोसावी बीजे केले. तर तिथं श्री गोविंद प्रभू महाराज पोहोचले. तिथं अर्धवट विहिरीचं बांधकाम झालं होतं. जमिनीच्या लेवलला बांधकाम आलं, वर काय आलं नव्हतं, अजून अर्धवटच बांधकाम होतं, पूर्ण काय झालेलं नव्हतं. तर अशा परिस्थितीत श्री प्रभू महाराज पोहोचले त्या विहिरीपाशी. दक्षिणीली दारवठा उभे राहिले. जे दक्षिण दारवठा होता तिथं उभे राहिले. मग गोसावी म्हणितले. श्री प्रभू महाराज म्हणतात, आओ मेला जाये उद्यापन करी करी ना म्हणे. इथं या विहिरीचं आता उद्यापन करा, असं श्री प्रभू महाराज येऊन तिथं म्हणायला लागले. केशव नायके म्हणितले. केशव नायक म्हणतात, राऊळ शीस वेठी न बधिता उद्यापन करविता. ती शीस वेठी म्हणजे वरच्या टोकापर्यंत न बांधून देता, ते कठडा असं वर येऊन न देता अगोदरच बांधकाम करायला लागलं, आपलं उद्यापन करायला लावले. म्हणजे काहीतरी पुढे श्री प्रभू महाराजांना काहीतरी दिसत आहे, म्हणून श्री प्रभू महाराज उद्यापन करायला लावायचे. काहीतरी देखती. तरी काही सूचक देखती, म्हणजे पुढं काहीतरी त्यांना भविष्य वाईट दिसत आहे, म्हणूनच ते म्हणत आहेत. मग केशव नायके मांडवू घातला. त्या विहिरीपाशी मांडव टाकला. मग मांडवी गोसावी पातळीसी आरोगणा केली. त्या मांडवामध्ये बसून पातळीवर श्री प्रभू महाराजांनी आरोगणा केली, पत्रवाळीवर. चौथऱ्यावरी लंबोधरा पुढे उत्तरामुखासन. चौथऱ्याच्या समोर लंबोधर, लंबोदर असं कोणाला म्हणतात? गणपतीला. त्याच्या पुढे उत्तरामुख आसन झालं, म्हणजे उत्तर दिशेला मुख करून बसले श्री गोविंद प्रभू महाराज. तव केशव नायकासी ज्वरू आला. उद्यापन झालं. श्री प्रभू महाराजांनी सांगितलं उद्यापन करा. विहिरीचं बांधकाम पूर्ण न होताच सांगितलं. केशव नायकाने लगेच ऐकलं. श्री प्रभू महाराज म्हणतात तर करून टाकू. उद्यापनही केलं आणि जेवणही झालं सर्व. मग आता उत्तराभिमुख आसन बसले तिथं. तव केशव नायकाची ज्वरू आला. लगेच केशव नायकाला अशी तीव्र ताप आली. तैसेची ते सरले. केशव नायक सरले. म्हणून श्री प्रभू महाराजांनी लवकर उद्यापन करायला लागलं की तुझ्या हातानं कर क्रिया, काहीतरी अन्नदान पुण्य कर म्हणून. आणि देवाला काळजी भक्ताची म्हणून सगळं व्यवस्थित करून घेतलं. वामाचा उपहारू स्वीकारू. वामाचा उपहार श्री प्रभू महाराजांनी स्वीकार केला. हे एक व्यक्ती आहे रुद्रपुरामधली. वामन नायक होते त्यांचं नाव.
तर त्यांचा उपहार श्रीप्रभू महाराजांनी स्वीकार केला. एकुदी गोसावी दाब विहिरी चेनी मार्गे बिजे करिता ती. एके दिवशी श्रीप्रभू महाराज दाब विहिरीच्या रस्त्याने येत होते. तो पहिला कडवणी वामन नायक येत असेती. पलीकडून वामन नायक येत होते त्याच मार्गाने. ते वाटेसी गोसावियांशी भेटी झाली. रस्त्यामध्ये श्रीप्रभूंची आणि वामन नायकाची भेट झाली. दंडवत घातले श्रीचरणा लागले. दंडवत घातले आणि पायाही पडले. मग वामने विनविले. वामन नायकांनी श्रीप्रभू महाराजांना विनंती केली. जी जी आरोगणे बिजे करावे जी. आरोगण करण्यासाठी या असं त्या केशव नायकांनी श्रीप्रभू महाराजांना विनंती केली. गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेला जाय जाय घाली घाली ना म्हणे. जेवायला घाल असं श्रीप्रभू महाराज म्हणायला लागले. तळखंड तेथची घाली म्हणे. तिथंच घाला. तर जिथं श्रीप्रभू महाराज उभे होते तिथंच घालायला सांगितले. वामे तेथची उपहारू आणला. तिथंच उपहारही आणला. पाचवडीचा ओवरा केला. रस्त्याच्या बाजूला बसले. मार्गात भेट झाली. तिथं आरोग्याला विनंती केली आणि म्हणे घाल मग इथं जाता. रस्ता सोडाशी बाजूला बसले असतील तर कशाचा ओवरा केला? पाचवडीचा. जे काय पाचवडी म्हणजे एक वस्त्र होतं मोठं अंगावर प्रावरण करण्याचं, त्याचंच ओवरा केला. म्हणजे अशी छोटीशी सावली केली श्रीप्रभू महाराजांसाठी. म्हणजे दूस केलं एक प्रकारचं. जसे दूस म्हणलं तर जाड सतरंजीचे वगैरे असतात आपण टाकतो ते मंडप वगैरे. परंतु हे आता रस्त्यातच भेट झाली तयारी करावी म्हणून छोट्याशा कपड्याचंच असं सावलीचं योजना केली श्रीप्रभू महाराजांसाठी. सावली तयार केली. मग श्रीचरण प्रक्षाळिले. मग तिथं श्रीचरण धुतले. टिळा गंध अक्षेता केलिया. टिळा गंधाक्षत श्रीप्रभू महाराजांना केल्या. ते सिदोरीचा दधिभातू आरोगण झाली. दधिभाताचा तिथं आरोगण झाली श्रीप्रभू महाराजांना. मग मढाची बिजे केले. तिथून मग श्रीप्रभू महाराज राजमठाकडे आले. राजमठामध्ये किती वर्ष होते श्री गोविंदप्रभू महाराज? 65 वर्ष. एकंदरीत रुद्रपूरमध्ये किती वर्ष होते? मग बाकीचे 60 वर्ष कुठे राहिले? तिकोपाध्याच्या आवारी. असे एकंदरीत राजमठामध्ये 65 वर्ष, तिकोपाध्याच्या आवारी 60 वर्ष, दोन्ही मिळून 125 वर्ष असे श्रीप्रभू महाराज तिथं रुद्रपूरमध्ये होते. पोमाई कऱ्हेरीचे उदक पान स्वीकारू. विचारले कसं यायला आता सर्वांना? कसं काय असं ना बोलायला सर्व थोडं थोडं. पहिलं काहीच बोलत नसे. आता सर्वांना झालं पाठ समजा. हे की नाही? काही काय म्हणून काही पदरी पडलं म्हणजे तुम्हालाही चांगलं मलाही चांगलं. कारण की मलाही वाटतं की बा समजलं काहीतरी पाठ केलं यांनी. हे की नाही? पोमाई कऱ्हेरीचे उदक पान स्वीकारू. पोमाईचं उदक पान स्वीकार केलं कर्यामधलं. पोमाई तिये वाकियेची. पोमाईचा ही वाकीची होती. 52 पळाचे ताट आणले. पळ हे एक माप आहे वजनाचं त्या काळातले. जसं आपण ग्राम म्हणतो, पाव किलो, अर्धा किलो. हे पळ म्हणजे त्या काळातले माप आहे वजन मोजण्याचं. तर 52 पळाचं ताट आणलं. त्या ताटाचं वजन 52 पळ असं एवढं वजन म्हणजे वजनदार ताट होतं. भिक्षा करावे या रिद्धपुरासी आली. दीक्षा घेण्यासाठी जुन्या काळामध्ये दीक्षा कोणी म्हणत नव्हतं तर भिक्षा म्हणायचे. कारण की भिक्षुकाची व्याख्या करताना अशी व्याख्या केलेली आहे की भिक्षा मागू जाय तो भिक्षुक. म्हणजे जो भिक्षा मागतो तो भिक्षुक आहे असं जुन्या लोकांनी व्याख्या करताना, भिक्षुकाची व्याख्या करताना अशी व्याख्या केलेली आहे. भिक्षा करून रिगाला तो भिक्षुक. म्हणून इथं माहीम भट्टांनी लिहिलेलं आहे की पोमाईचा ते भिक्षा कराव्या रिद्धपुरासी आली. म्हणजे दीक्षा घेण्यासाठी तिथं रुद्रपूरला आलेली आहे. तयासी वांकियेची वृत्ती होती. जसे जुन्या काळामध्ये देशमुख जे असायचे त्यांना वृत्ती असायची की एवढा एवढा प्रांत त्यांना तिथला जो मांडलिक राजा असेल तो देऊन टाकायचा. इथलं जे लगान असेल ते जमा करायचा तो देशमुख. तर असं त्या पोमाईसाला ही वृत्ती होती. म्हणजे एक असा प्रदेश होता दिलेला पोमाईसाला की तिथून तिनं जे लगान असते ते वसूल करायचं. मग भट्टी म्हणितले. भट्टोबाच म्हणतात
हो माईसे तुम्ही भिक्षा कराल तरी तुमची वृत्ती जाईल. तुम्ही जर भिक्षा केली, संन्यास घेतला आणि जर 4 लोकांमध्ये तुम्ही आता भिक्षा करून निघाला तर भिक्षुक अशी व्याख्या आहे. तर मग भिक्षा केली म्हणजे दीक्षा घेतली म्हणजे तुम्हाला भिक्षेला जावंच लागणार आहे. तर गावात तुम्ही जर भिक्षा करायला लागले तर ही वार्ता काय, आता तोंडातोंडी वार्ता तर जाणार दूर. आणि ही बाई म्हणजे मोठी होती, काय लहान बाई नव्हती. तिच्या हाताखाली एक प्रांत होता की तिथलं ते लोकांकडून पैसा जमा करायची, जे टॅक्स असेल कर. तर अशी मोठी बाई होती आणि मोठ्या माणसाचं लगेच पसरत असते वार्ता, काय झालं काय नाही, मोठ्या माणसानं काय केलं की थोडं केलं की ईदभरचा हातभर करायची लोकांना सवय असते. तर मग भट्टोबास म्हणतात की तुम्ही जर संन्यास घेतला तर तुमची वृत्ती जाईल. कारण की आता संन्यास घेतल्यावर यांना वृत्तीची काय गरज आहे. तर संन्यास घेतल्यावर तुम्हाला वृत्तीची काय गरज आहे असं सर्वच लोक म्हणणार. जसे आताही म्हणतात तर त्या काळातही म्हणायचे की पैशाची काय गरज आहे मग साधूला. तर असे लोक म्हणतील म्हणून भट्टोबास म्हणतात की तुम्ही जर भिक्षा केली तर वृत्ती जाईल आणि 60 आसू येते, त्या वृत्तीच्या 60 आसू येतात. एक आसूचं माप किती, 32 दाम. तर अशी एक सुवर्ण मुद्रा, आसू म्हणजे एक सुवर्ण मुद्रा. तर त्या पोमायसाला 60 आसू भेटायच्या. मग त्या महिन्यावारी असतील किंवा वर्षाला असतील, महिन्यावरीच असतील कदाचित, कारण की दररोजच्या दररोज कोणी लगान देत नसते. महिनेवारी किंवा तिमाही असेल अशी काही ती त्यांची काळमर्यादा असेल की तेवढ्या काळानंतर त्यांनी लगान वसूल करावं, म्हणजे 60 आसू तिला भेटायच्या. तर भट्टोबासांना असं वाटते की आता जर दीक्षा घेतली तर हे लगान जाईल आणि 60 आसू पण भेटणं बंद होऊन जाईल आणि हे जी 60 आसू श्रीप्रभू महाराजांच्या सेवेला उपयोगा जातील ते बंद होतील. आणि 60 आसू येती तिया गोसावियाची उपयोगा जाती, श्रीप्रभू महाराजांच्या सेवेला उपयोगा जातील. पैसा तर लागतेच ना सेवा करायला, काय फुलं आणणं, काय श्रीप्रभू महाराजांनी असं जसं काल आपण ऐकलं की दिवाळीच्या सगळ्या बाया ओळणी करायला आल्या होत्या, मग सगळ्याला खण चोळी केली की नाही श्रीप्रभू महाराजांनी सर्वांना. मग कोणाला खण पाहिजे नसेल तर चोळी पाहिजे असेल तर त्याला पैसेही दिले. मग असं जर श्रीप्रभू महाराजांना कोणती गावातल्या महिला मंडळीला किंवा लोकांना काही जर अशी क्रिया करायची असेल तर पैसा लागणार की नाही. मग आता हे करणं म्हणजे ही श्रीप्रभू महाराजांची सेवाच आहे ना, की परमेश्वराची जी इच्छा आहे ते त्या प्रवृत्तीला जर आपण विकवत असेल, त्या प्रवृत्तीला आपण मान देऊन त्या प्रवृत्तीसारखं करत असेल, जी परमेश्वराची इच्छा झाली की आज वळणीला आपल्याला सगळ्याला चोळी करायची आहे, तर माईमठाकडे पैसे होते म्हणून ते जमलं. नाही तर मग टायमावर कोणाकडे पैसे मागितले असते आणि टायमावर कोणी पैसा देत असते का. हक्काचा पैसा दिलेला कोणी देत नसते, मग असं दानामध्ये कोण देणार आहे, देते का कोणी. मग त्याच्यासाठी मग भट्टोबासा नाही वाटलं की इथं कधी काय निघल, श्रीप्रभू महाराजांना कधी कशाची इच्छा होईल, आपली तयारी तर पाहिजे, पैसा अडका हाताखाली पाहिजे. आणि लोक तर गावातले काही विपरीत, कारण की जसं विपरीत लोक झाले म्हणून भक्तजनांना शिवाय द्यायला लागले, म्हणून गाव सोडून श्रीप्रभू महाराजांना कुठे जावं लागलं, देऊळवाड्याला जावं लागलं, सगळ्यांना जावं लागलं तिथून. तर मग अशी परिस्थिती आली तर आपल्याजवळ पैसा अडका पाहिजे. म्हणून काय म्हणतात भट्टोबास की संन्यास जरी घेतला तरी हे जे पैसे आहेत येणारे हे आपल्याला कामाचे आहेत, कारण की आपल्याला श्रीप्रभू महाराजांची सेवा करावं लागत असते. तर मग यावर पोमायसा म्हणते, हे सर्व भट्टोबासांचं ऐकून घेतलं, यावर पोमायसा म्हणते तरी काही करू भट्टो, तर आता काय करू मी. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पैसा तर लागते श्रीप्रभू महाराजांच्या सेवेला, तर मग आता यावर उपाय आपण काय करायला पाहिजे असा प्रश्न कोणी केला, पोमायसाने केला श्रीप्रभू महाराजांना. भट्टी म्हणितले, भट्टोबास म्हणतात या प्रश्नावर, तुम्ही भिक्षुकाची भिक्षुके व्हा, जे भिक्षुक लोक आहेत त्यांची भिक्षुके व्हा. ते कसं, तर आता ते समोर येईलच. हाती झोळी घेऊनी महाद्वारीचा दारवंठा उभी राहा. हातामध्ये झोळी घेऊन महाद्वारीचा जो दारवंठा आहे, म्हणजे जिथं महाद्वार आहे त्या उंबरवट्यापाशी जाऊन उभे राहा तुम्ही बाहेर. दारवंठा उभी राहा, त्या दारवठ्यात जाऊन महाद्वाराच्या उभं राहा. महाद्वाराचा दारवठा कुठे सांगता येईल कोणाला. आता रुद्रपूरला सर्वजण गेले असतात ना, तर रुद्रपूरचं जे आता मेन महाद्वार म्हणतात तिथं एक मूर्त मोठी बसवलेली आहे, असा एक आडवा एक शिळा बसलेली आहे, तिथं स्थान आहे आपलं महाद्वार म्हणून म्हणतात. पूर्ण काचेचं केलेलं आहे का ते महाद्वार आहे, तिथं महाद्वार होतं जे बिडकर बाबांनी बांधलेलं आहे, चिरेबंदी पूर्ण त्याच्यामधलं ते स्थान आहे महाद्वारचं. तिथं पूर्ण राजमाडाच्या आवारात एक प्रमुख महाद्वार होतं, म्हणजेच आताच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर गेट, घरातून प्रमुख जे असते ते तिथं महाद्वार होतं. तर भट्टोबास म्हणतात तिथं तुम्ही उभे राहा
आणि तिथं मग जे भिक्षुक येतील त्यांच्याकडून तुम्ही भिक्षा मागा. म्हणजे गावात जायची गरज नाही, गावाचे लोक तुम्हाला पाहणार नाहीत ही भिक्षा मागायला यांनी संन्यास घेतला, आणि गावाच्या लोकांना कळालं नाही म्हणजे तुमच्या वाकीला हे काय वार्ता येणार नाही की यांनी संन्यास घेतला. आणि वाकीची तुमची जे वृत्ती आहे, जे तुमचे दाम पैसे भेटायचे तिथून ते बंद होणार नाहीत. भिक्षुके भिक्षा करुणी येती तेच भिक्षा सबदू करा. भिक्षुक जे आहेत ते भिक्षा करून येतील आणि मग तिथं भिक्षा शब्द करा म्हणजे भिक्षा म्हणा त्यांच्या समोर. तिये आपुलिये झोळीची भिक्षा घालती. मग ते दुसरे जे काय आपले संन्यस्त लोक आहेत, साधू आहेत, ते तुम्हाला भिक्षा वाढतील तिथं. मग तिये प्रतिदिनी तैसीची करीती. मग तिथं ती पोमायचा उभी राहून तिथं त्या प्रतिदिनी भिक्षा मागायच्या आणि तसंच घोटोबास म्हणले त्याप्रमाणे वागायच्या. तिये आपुलिये झोळीची भिक्षा घालती. मग तिये प्रतिदिनी तैसीची करीती. एक एका भक्तजना एक एक उलिंग दिधले होते. एक एक भक्तजनाला जेवढे काही भक्तजन श्रीप्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये होते त्या प्रत्येक भक्ताला उलिंग दिलं होतं. एक एक उलिंग म्हणजे नियमित व्यापार, की आज एका माणसाला सांगितलं, जसं माई भट्टाने उलिंग घेतलं होतं की दररोज मी चुलीची राख काढणार, हे याला उलिंग म्हणतात आहे. नेमून दिलेलं काम दररोज ते करणं, त्या व्यक्तीला ते काय झालं, उलिंग झालं, म्हणजे ते काम त्याला दररोज करायलाच पाहिजे. तर असं प्रत्येक भक्ताला उलिंग दिलेलं होतं, नियमित काम सांगून दिलेलं होतं, व्यापार सांगून दिलेला होता नियमित. तयासी कर्हेरीचे उलिंग तयासी दांडिये सवे धाववेना. कर्हेरीचे उलिंग पाण्याचं जे पात्र असेल श्रीप्रभू महाराजांचं ते घेऊन सोबत चालायचं, असं तिला काम सांगितलं कोमाशाचं. तयासी दांडिये सवे धाववेना. श्रीप्रभू महाराज पालखीमध्ये बसून जायचे. श्रीप्रभू महाराजांनी राज्यवेश धारण केला की मग पायामध्ये श्रीचरणामध्ये वाकी घातली. श्रीप्रभू महाराजांनी पालखीवर जायचे, विडा घ्यायचे, पूर्ण राजधर्म स्वीकारले होते श्रीप्रभू महाराजांनी. तर श्रीप्रभू महाराज हे पालखीमधून जायचे आणि मग त्या पालखीसोबत हे पोमायचा मोठ्या घरची बाई, श्रीमंत घरची, आता ते मग थोडी स्थूळ असेलच, तर मग जाड असल्यामुळे तिला धावणं व्हायचं नाही श्रीप्रभूंच्या पालखीसोबत. देह स्थूळ, देह हे जाड होतं, ते शरीरयष्टी तिची जाड होती. ओद्याळ्या पूर्वे रामनाथा दक्षिणे पिंपळू. जे ओद्याळ्याच्या पूर्व दिशेला रामनाथाचं दक्षिणे, त्या रामनाथाच्या दक्षिण दिशेला पिंपळ होता, पिंपळाचं झाड होतं. तया पिंपळा खाली हाती सागळ. हातामध्ये पाण्याची पिशवी सागळ ती घेऊन उभी होती. ओटीये रूप वाटे ऐसे बैसती. ओटीमध्ये रुपेचं वाट होतं, म्हणजे चांदीचं वाट पाणी पिण्यासाठी, कारण की राजधर्म स्वीकार केले होते. तर असं सर्व काही राज्यासारखं श्रीप्रभू महाराजांचं चालायचं. आणि असं राजधर्म स्वीकार केल्यामुळं तिथं पैसा तर लागलाच होता ना, त्यामुळे भूटवासांना अशी चिंता पडली होती, म्हणून त्यांनी गोमायसाला असा उपाय सांगितला होता. आणि सर्व खर्च भागावा म्हणून श्री माहीमभट्ट काय करायचे, सराफा बाजारमध्ये त्यांनी दुकान थाटलं होतं, व्यापार करायचे माहीमभट्ट. कशाचा व्यापार करायचे, सोनारकीचा. तर श्रीप्रभू महाराजांसाठी सेवेला उपयोग जातील म्हणून अशी हे त्यांची एक धावाधाव चालायची. दांडी येता देखती सावमे जाती. ज्या रस्त्यानं दांडी जाणार आहे त्या रस्त्यावर त्या पालखीसोबत नाही जायचं, कारण की पालखी ते भक्तजन समजा पटपट चालायचे आणि स्थूल माणसाला पटपट चालणं होत नाही. तर मग ती पालखी ज्या रस्त्याने जात आहे त्या रस्त्यावर अगोदरच जिथं श्रीप्रभू महाराज पाणी पितील या अंदाजाने, की थोडं अंतर गेल्यानंतर काय राजमठून निघाले लगेच जवळ बसले आणि पाणी पिलं असं तर होणार नाही. तर थोडं लांब जाऊन जिथं पिंपळाचं झाड वगैरे आता मागालं, रामनाथाच्या दक्षिणेला पिंपळाचं झाड होतं, तर असं लांब जाऊन बसायचे अंदाजाने की श्रीप्रभू महाराज इथं उदक पितील. तर अशा अंदाजामध्ये जाऊन पोमायची तिथं बसलेली होती. तर पालखी आलेली दिसली की मग ते पालखीजवळ जायच्या उमायचा.
रूप वाटा उदक घालिती. मग जे पदरामध्ये तिनं त्या पोमायसांनी जे पदरामध्ये रूप वाटा ठेवलेलं होतं, चांदीचं वाटं, ते वाटं काढायच्या, त्याच्यामध्ये पाणी टाकायच्या. मग गोसावियांसी ओळगविती. मग श्रीप्रभू महाराजांना ते वाटा चांदीचा ओळगवायच्या पाणी पिण्यासाठी. मग बीजे करीती. मग श्रीप्रभू महाराज तिथं पाणी पिल्यानंतर पुढे जायचे. तयाची वृत्तीची साठी आसू येती. मग तिच्या वृत्तीच्या 60 आसू यायच्या. तिचा जो प्रदेश होता त्या प्रदेशामधून तिला ते वसूल करून कोणीतरी आणून द्यायचं, 60 आसू आणून द्यायच्या. त्या गोसावियाची सेवा दास्या उपयोगा जाती. ते सर्व द्रव्य देवाधर्माच्या कारणी ती पोमायसा लावायची. श्रीप्रभू महाराजा ठिकाणी हे 60 आसू उपयोगाला जायचे. टेंकाळी उतरता भटथा पाहणणे. टेंकाळी जिथं टेकड होत असं, टेंकाळी नावाचं एक स्थान आहे आता रुद्रपूरमध्ये. तर तिथून उतरताना भट्टोबासांना थापा हाणणे म्हणजे चापटाने असं मारलं पाठीवर. लोकांचे परिवे वाहाती. लोकांचे परिवे म्हणजे नाल्या ह्या वाहायच्या. एकी वासना. दुसऱ्या महानुभावांच्या मते बुरुंगाळी बुरुंगाळी पाणी येत होते. अंघोळीसारखं राहून राहून तिथून कुठून तरी पाणी असं लिकेज होत होतं. तो चिखलू झाला होता. कुठून तरी पाणी असं रस्त्यावर येत होतं आणि मग तिथं चिखल झालेला होता. ते निसरडे झाले होते. रस्त्यामध्ये चिखल झाला आणि तिथून घसरून पडण्याची शक्यता होती. तव गोसावी भटाचा हातू धरुणी उतरत होते. भटोबासांचा हात धरून श्रीप्रभू महाराज तिथून उतरत होते त्या टेकाळीवरून. उतरले आणि हातू सोडिला. उतरल्यानंतर हात सोडला आणि भटाते थापा हाणीतले. भटोबासांना थापानं हाणितलं, चापटा मारल्या 1-2. भट म्हणितले जी जी आता का हाणी जेना. अवघड उठाव उतरले ती की. जिथं चिखल होता तो ठाव संपला, तिथून पुढे आले आणि 1-2 चापटा मारल्या आणि मग ते टेकाळी पूर्ण उतरले आणि समस्तळ रस्त्याला लागले, प्लेन रस्त्याला. मग भट्टोबास म्हणतात की आता अवघड रस्ता तर गेला, आता तुम्ही थापा हाणणं का बरं बंद केलं, मारणं का बंद केलं, असं श्रीप्रभू महाराजांना भट्टोबास प्रश्न करतात. आणि हास्य केले मग मढासी बीजे केले. यावर श्रीप्रभू महाराज काही बोललेले नाही आणि हसले आणि राजमठाकडे निघून गेले. मोळये विहिरी पोहणे. त्या मोळ्याच्या विहिरीमध्ये पोहले श्रीप्रभू महाराज. एकुदी गोसावी मोळये विहिरीसी बीजे केले. जे मोळये विहीर होती तिथं श्रीप्रभू महाराज गेले. श्रीचरण धूत असे ती. त्या विहिरीमध्ये जाऊन श्रीचरण धूत होते. श्रीचरण धुता श्रीमूर्ती कलली. श्रीचरण धुता धुता थोडीशी अशी श्रीमूर्ती लवणली तिथं. ते उदकांतू पडली. पाण्यामध्ये श्रीमूर्ती पडली. ते श्रीमूर्ती उदकांतू जाये. श्रीमूर्ती पाण्यामध्ये गेली. पाणी पिस. वरी ये पाण्यामध्ये जायचे आणि एका काठाला यायचे. आणि भट्ट माहिम भट्ट भवंते भवंती परी आंतू रिगवेना. बाजूला बाजूला व्हायला लागले परंतु आतमध्ये जायची त्यांची काय म्हणजे हिंमत केली नाही त्यांनी की आपण आतमध्ये जाणार, आपले पाय लागणार श्रीप्रभूंना. आता पाण्यात गेलं म्हणजे माणूस थोडी असं मोती जाऊन बसणार आहे, पोहायला लागलं नाही, बुडायचं नसतं म्हणल्यावर. मग आता श्रीमूर्तीवर काय होईल, पोहलं म्हणजे पाणी उडणारच, मग श्रीमूर्तीची अवहेलना होईल असं यांच्या मनात एक भाव निर्माण झाला की आपण जायला नाही पाहिजे तिथं. म्हणून त्यांची काही हिंमत झाली नाही तिथे उतरण्याची. मग वरी येऊनी बाहिरी बीजे केले. ऐसे नावेक उदकांतू बीजे केले. मग वरी येऊनी बाहेरी बीजे केले. उदकामध्ये थोडा वेळ थांबले आणि मग श्रीप्रभू महाराज वर आले.
मग गोसावी म्हणितले आओ मेला जाय, खोडी असती तरी घालती म्हणे. खोडी असती तर घालती म्हणजे ती पाण्यामध्ये उतरली असती. खोडी असं नामकरण केलं. काल कोणाचं नामकरण केलं? आबाईसाचं नामकरण केलं. काल काय झालं होतं आबाईसाचा? काल चित्रामध्ये आला आपल्या की हात मोडला होता आणि मग तिथं पुन्हा श्रीगुरू महाराज म्हणायला लागले की हात मोडला म्हणे नाजूक मोडू का तुझा हात? तर ते आबाईसा म्हणते की आता नका मोडू, कारण की हा हात श्रीगुरू महाराजांच्या सेवादर्शनाला उपयोगी जात आहे, तर माझा हात मोडू नका असं आबाईसा विनंती करते. आणि मग तिथं आबाईसाला नाव काय ठेवलं? खोडी असं नाव ठेवलं. किंवा एक रुद्धपूर वर्णन नावाचा ग्रंथ आहे. जसं आपण उद्धवगीता ऐकली, उद्धवगीता हे सप्तग्रंथापैकी एक ग्रंथ आहे. नवरात्रमध्ये तिथं आपण वच्चाहरण ऐकलं गुरुदेवामध्ये, तर सप्तग्रंथापैकीच वच्चाहरणही आहे आणि उद्धवगीताही आहे. तर या सप्तग्रंथापैकी एक दुसरा ग्रंथ आहे रुद्धपूर वर्णन. त्या रुद्धपूर वर्णनामध्ये नारोव्यास भळी यांनी खोडी या नावाचा अर्थ केलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की खोड, जसं आपण काय म्हणतो, कशाला म्हणतो खोड? आपण झाडाचं खोड असते, बरोबर, आणि त्या खोड आहे म्हणूनच वरचे फांट्या पारंब्या वगैरे व्यवस्थित असतात. तर तसं नारोव्यास भळी म्हणतात की गोविंदप्रभू महाराजासाठी आबाईसा म्हणजे एक खोडच होतं. कारण की आबाईसाचं श्रीप्रभू महाराज ऐकायचे आणि आबाईसाला श्रीप्रभू महाराजांची प्रवृत्ती कळायची की कसं काय आहे काय नाही, कोणत्या वेळी काय काम करायचं. जसं बाईसाला चक्रधर स्वामींची प्रवृत्ती कळायची, तशी आबाईसांना श्री गोविंदप्रभू महाराजांची प्रवृत्ती कळायची. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रवृत्ती कळणं ही सोपी होती, ती काही अवघड नव्हती गोष्ट. परंतु श्रीप्रभू महाराजांची प्रवृत्ती ओळखणे म्हणजे फार एक अग्निदिव्याचं काम होतं. कारण की कधी त्यांच्या मनात काय नाही कोणाला समजत नव्हतं, आणि त्यांनी बोलून जरी दाखवलं तरी कोणाला लवकर समजत नव्हतं. अशी श्रीप्रभू महाराजांची एक वेडी पिशी मूर्ती होती, त्याच्यामुळे ते लवकर समजत नव्हतं. तर आबाईसाहेब त्या समजून घ्यायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आबाईसापासूनच भट्टोबास झाले, आणि भट्टोबास हे आपल्या मानवपंथाचे आद्याचार्य. म्हणून हे विस्तार कुठून पावला? भट्टोबास, उमाईसा, महादाईसा, आणि पुढं मानवपंथाचे अत्याचार झाले, मानवपंथ पुढे वाढला. तर पहिलं खोड कुठं आहे? आबाईसा म्हणजे खोड, बरोबर का? तर हाही अर्थ सांगतात की श्रीप्रभू महाराजापाशी पण श्रीप्रभू महाराजांना दुसऱ्या भक्तजनांची कणव न येता, क्यू न येता आबाईसाची जास्त लवकर क्यू यायची. म्हणून आबाईसा म्हणलेला पटकन ऐकायची श्रीप्रभू महाराज. म्हणून श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी आबाईसा यांना खोडी जे म्हणलेलं आहे, तर या मागाशा अर्थ नारोव्यास भळी यांनी लावलेले आहेत रुद्धपूर वर्णनमध्ये. समजले ना खोडी? की श्रीप्रभू महाराज ते खोड म्हणजे आबाईसा राजमठात आहेत म्हणूनच श्रीप्रभू महाराज तिथं दररोज यायला लागले होते. नाही तर आजूबाजूच्या लीळा आपण ऐकलं की दिवसभर गावातच फिरायचे श्रीप्रभू महाराज. राजमठात कधी थांबायचे का? कारण की राजमठात विकत घेतलेलाही नव्हता त्यावेळेस, गावातच हिंडायचे. परंतु जेव्हापासून आबाईसा आली तेव्हापासून मग श्रीप्रभू महाराजही तिथं यायला लागले की बा आबाईसाची. कारण की श्री चक्रधर स्वामींनी आबाईसाला गोविंदप्रभू महाराजांवर पाठवलं होतं की जाऊन तुम्ही तिथं सेवादास्य करा. मग आबाईसा म्हणते की माझ्याच्यानं होणार का? मी तर अशी वेडी पिशी बाई, गावरानबाई, म्हणजे काय कोणता अभ्यास नाही केलेला, काय कोणतं मला कोणतं पुराणातलं ज्ञान नाही, कोणतंच ज्ञान नाही, आणि इकडे ज्ञान असूनही फायदा नाही. कारण की श्रीप्रभू महाराजांची मूर्त म्हणजे वेडी पिशी मूर्त. किती विद्वान माणूस गेला तिथे तरी त्याला समजत नसते, आणि मी तर मग अशी अडाणी बाई, मला समजणार आहे का बरं ते? अशी आबाईसा म्हणते स्वामीजवळ. तर आबाईसा स्वामी म्हणतात त्यावेळेस की तुम्ही त्याची चिंता नका करू, की श्रीप्रभू महाराज तुमचं हे ऐकत जातील आणि श्रीप्रभू महाराजांची प्रवृत्ती तुम्हालाही कळत जाईल. मग शब्द श्री चक्रधर स्वामींनी दिला म्हणून श्रीप्रभू महाराजांना तो शब्द पाळावा लागला. उदाहरण मी तसं काल काय दिलं की चक्रधर स्वामींनी शब्द दिला आणि श्रीप्रभू बाबांनी तो पाळला. असा कोणता शब्द आहे काल सांगितलेला? सांगता येईल कोणाला? स्मशानवेरी बोळीत गेले. कोणासाठी स्मशानवेरी बोळीत गेले? मग कोणा बाह्या आपळवल्या म्हणे हा नव्हे मी भोजा. आता भोजा एवढं शब्द सांगितलं ना. दायंबाची आई सरली होती, बरोबर सांगितलं आजीनं. दायंबाची आई सरली होती, आईचं नाव काय होतं? सौभाग्य. तर ते सौभाग्य सरली होती आणि स्वामींनी असा पुढाकार दिला होता की जे बाप भाऊ करत असतील ते मी करल ज्यावेळेस तुमची आई सरल. तर मग त्यावेळेस श्री चक्रधर स्वामींनी पुढाकार दिला होता म्हणून
श्रीप्रभू महाराजही स्मशानविरी बोळीत गेले, कारण की बाप भाऊ जातच असतात ना स्मशानविरी. मग श्रीप्रभू महाराजही गेले आणि कवकाळपर्यंत थांबले, कपाळ मोचन होईपर्यंत, म्हणजे कवटी फुटेपर्यंत श्रीप्रभू महाराज तिथे थांबले आणि मग आले. तर असं स्वामींनी शब्द दिला म्हणून श्रीप्रभू महाराजांना पळावा लागला. तसा श्री चक्रधर स्वामींनी शब्द दिला होता आबासाला की तुझं श्री गोविंद प्रभू ऐकतील आणि राहते तुझ्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे जास्त तुला त्रास होणार नाही. आणि श्री चक्रधर स्वामींच्या शब्दामुळेच त्या सामर्थ्यामुळे आबासाही श्री गोविंद प्रभू महाराजांची प्रवृत्ती ओळखत होत्या. तर असं खोडी नाव म्हणून पडलं की श्रीप्रभू महाराज तिथं बांधले गेले की नाही. कोणाचा शब्द होता? स्वामींचा शब्द पाळण्यासाठी श्री गोविंद प्रभू महाराज आबाईच्या ठिकाणी बांधले गेले. म्हणजे आरोग्याला येणं वेळेवर, पौड करणे, विडा दिला विडा घेणे, गुळा करणे, किंवा मग कोणी दर्शनाला एवढी मोठी वस्तू आणून दिली तर ते श्रीप्रभू महाराजांच्या समोरची उचलून बाजूला नेऊन ठेवणे. हे जर दुसऱ्याने केलं तर किती राग भरत होते श्री गोविंद प्रभू महाराज. त्या एका बाईनं दह्या पुढे लिळा येईल ते गुळाची, की त्या व्यापाऱ्यानं गुळात हात घालून दिला नाही म्हणून सगळा गुळ विध्वंस करून टाकला गोविंद प्रभू महाराजांनी, गुळ चुरा करून टाकला. परंतु आबाईसानं जर ते उचलला असं की खाऊ नका बाजूला, जसं माईभट्ट आले आणि गुळ खायला लागले म्हणून आबाईसा आल्या आणि आता पोट दुखलं म्हणून ते दुर्डी उचलली, जे काही दुर्डीमध्ये गुळ आणला होता ती बाजूला नेऊन ठेवली. हे जर दुसरं असते तर किती रागवले असते की नाही, मागे एखादा धोंडा घेऊन लागले असते, कसं काय उचलून नेलं मी आपण. परंतु स्वामींचा पुढाकार होता, तो स्वामींनी वर दिला होता म्हणून ते ऐकायचे. म्हणून तसं खोडी नाव तसं 100% तिथं शोभते. आणि म्हणूनच परमेश्वराने नाव दिलं, म्हणजे काय असं थोडी दिलं असेल काही पण आपलं आलं म्हणून दिलं, असं त्याच्या मागचा अर्थ होता. हा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. खोडी असती तरी घाली ती म्हणे. खोडी म्हणजे आबाईसा जर असती तर नक्कीच ती आली असती. म्हणजे श्रीप्रभू महाराजांना एवढा अभिमान होता भक्ताचा, याच्यावरूनच ओळखू येते की श्रीप्रभू महाराजांना कोणाची आठवण आली का, तर आबाईसाची आठवण आली त्यावेळेस. म्हणून म्हणतात की कोणापुढे म्हणतात, आता माहिमभट्ट आणि भट्टोबासांपुढे म्हणतात की खोडी जर असती तर लगेच आली असती म्हणे विहिरीमध्ये, कारण की वाटलं असतं की बा बुडतात की काय, की वाचवण्यासाठी आले असते, परंतु तुम्ही काय आले नाही. मग मढासी बीजे केले आबाईसा पुढे सांगो लागले. आबाईसाच्या समोर हे सर्व वृत्तांत सांगायला लागले. आओ मेली जाय ऐसेची गेले आणि ऐसेची पडले. मी असाच गेलो म्हणे विहिरीमध्ये, असाच पडून गेलो विहिरीत, असं श्रीप्रभू महाराज येऊन आबाईसा पुढे सांगायला लागले घरानं. म्हणजे हे भट्टोबास वगैरे आले नाही, हे बी सांगतात पुढे. आता तू असती सी तरी घालती सी म्हणे, तू जर असती तर तिथं आली असती म्हणे लगेच पाण्यामध्ये, मी पडलो म्हणून. कारण की हातपाय धुत बसले होते ना, त्यांचा काही विचार नव्हता पाहुण्याचा मध्ये, ते मूर्ती कल्ली आणि पडली मध्ये. आबाईची माहीम भट्टा ते पुसिले. आबाईचा माहीम भट्टांना विचारते, गोसावी काही म्हणता ती. मग आबाईसा विचारते, खरं आहे का, काय म्हणाले गोसावी, असं आबाईसा विचारते. मग माहीम भट्टी म्हणितले. माहीम भट्ट म्हणतात, गोसावी आमचा परू स्वार्थ सांगता ती. आमचा जो स्वार्थ नल्ला तिथं हा तुमच्या पुढे सांगत आहेत श्रीप्रभू महाराज. मग माहीम भट्टा आबाईसा पुढे अवघे सांगितले. मग माहीम भट्टांनी आबाईसा पुढे सर्व काही वृत्तांत मागे घडलेला सांगितला. ते आम्ही न घालूची, आम्ही काय आत गेलो नाही. तुम्ही असती तरी घाली ती. तुम्ही जर असता तिथं तर तुम्ही लगेच गेले असता तिथं. ऐसे म्हणत असे ती, असे श्रीप्रभू महाराज म्हणले. आबाईसी म्हणितले, हे काही भट्टो ओखटे झाले होते. माहीम भट्टाने सर्व वृत्तांत सांगितला. मग आता माहीम भट्टाचा तिथले करते धरते म्हणजे कारभारी होते ना. मग आता माहीम भट्टावर कसं काय बोलायचं, आबाईचा विचार करते की माहीम भट्टाला कसं काय बोलायचं आपण. आता हा पोटचा लेख भट्टोबास, म्हणजे मग भट्टोबासांनाच त्या कोसतात, म्हणजे त्यांना रागवतात. भट्टोबासांना म्हणतात ते आबाईसा, हे काही भट्टो ओकटे झाले होते. किती अनिष्ट झाला असतं म्हणे, तुम्ही का बरं इथे गेले नाही. पाणी दिवा पाजळला होता. पाण्यानं दिवा पाजळला असता. पाण्यानं जर दिवा पाजळला तर काय होत असते, विजत असते. म्हणजे आज श्रीप्रभू महाराज हे निर्धामाला विजय केले असते. गोसावी बिजे करीती तरी काय करीतो. श्रीप्रभू महाराज निर्धामाला गेले असते
तर आपण काय केलं असतं असं आबाईसा म्हणते. म्हणून दुःख करू लागली, म्हणून दुःख करायला लागले आबाईसा. गोसावी म्हणितले, श्री प्रभू महाराज म्हणतात, आवो उगी उगी काह्या काह्या दुःख करीतासी. उगी उगी शांत राहा, आता रडू नको, कशाला दुःख करते, असं श्री प्रभू महाराज म्हणायला लागले आबाईसाला. मग आबाईसे उगीची राहिली, आबाईसा ह्या मग शांत राहिल्या. माहिम भट्ट श्रीचरण धुता थापा हाणणे, बारवेची दक्षिणिली पाळी बंदेश्वरा पुढे तवंगावरी गोसावियांसी आसन झाले. बारवेच्या दक्षिण दिशेला, बारवेचे दक्षिणी पाळीवरी, ज्या बारवाची जी पाळी असते बांधून चिरबंदी बांधलेली असते, तर त्या पाळीवर बंदेश्वरापुढे, बंदेश्वराचं जे आता स्थान आहे त्या बंदेश्वराच्या पुढं तवंगावरी गोसावियांची आसन झाले असते. तवंग म्हणजे असं एक उचासन होतं, जसं कुस्त्याचा आखाडा असला तिथं कोणी मोठे माणसं पाहिलेलं असलं म्हणजे उचासन तयार केलेच असते, ओटा बांधलेला असतो उंचाचा. तर त्यात तवंग म्हणजे असा एक उंच ओटा, मोठे माणसं बसण्यासाठी केलेला ओटा असतो, तर त्याला तवंग असं म्हणतात. तर त्या तवंगावर गोसावियांची आसन झाले म्हणजे तिथं श्रीप्रभू महाराज आसनावर विराजमान झाले, त्या तवंगावर उच्चासनावर. गोसावियांचे श्रीचरण मातिया भरले होते, श्रीप्रभू महाराजांचे श्रीचरण मातीने भरले होते. माहिम भटी एकी बाईलेची घागरी मागितली, एका बायकून घागरी मागून आणली, भरवणी आणली, भरून आणली पाण्याने. मग श्रीचरण धुतले, श्रीचरण श्रीप्रभू महाराजांचे माहिम भट्टांनी धुतले. धोसरले, धुन झालं, आणि माहिम भटाचे थापा हाणीतले, मग पाठीवर थापाने असं हातानं मारलं. माहिम भट्टी म्हणितले, माहिम भट्ट म्हणतात, जी आता का हानी जेना, पाय धुतल्यानंतर मग मारणं बंद केलं. मग माहिम भट्ट म्हणतात की आता का बरं तुम्ही मारत नाहीत. श्रीचरण तव चौखट झाले, आता श्रीचरण धुणं झालेलं आहे, आता माझं कामही झालेलं आहे, आता का बरं मारत नाही तुम्ही, आता मारा, असं एक माहिम भट्टांचं म्हणणं होतं. मग गोसावी म्हणितले, श्रीप्रभू महाराज म्हणतात, आओ आओ मेला जाय, म्हणून हास्य केले, मग बीजे केले, असं हसले आणि तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. धानोचा घाटा आरोगणे, धानो नावाची एक स्त्री होती, तिचा घाटा आरोगण केला. घाटा म्हणजे ज्वारी भरडून ते जे कणी करून शिजून करतात ना, त्याला सोजी म्हणतात. काय म्हणत असतात, भरडा. भरडा, भरडा. घाटा म्हणजे भरडा, ज्वारीचं ते भरडून करतात ना, त्याला भरडा म्हणतात. म्हणजेच काय झालं ते घाटा, घाटा म्हणजे भरडा. धानोचा भाऊ आपे, या धानोला एक भाऊ होता, या बाईला एक भाऊ होता, त्याचं नाव आपे होतं. तो असकतू होता, तो अशक्त होता. तयाचे पथ्य काठवटीसी घाटा निवतू होता. बिमार माणसाला कधी जड अन्न दिले जात नसते, हे बिमार होतं. पथ्य होतं म्हणजे काय होतं, त्याच्या ठिकाणी केलेलं तयार भरडाच होता, ज्वारीचा तयार केलेला. तर थंड होण्यासाठी लाकडाच्या प्लेटामध्ये, लाकडाच्या भांड्यामध्ये ते काठवट म्हणजे लाकडाचं भांड, आपल्याकडे काठवटच म्हणतात का. तर काठवट म्हणजे लाकडाचं एक भांड, त्याच्यामध्ये तो घाटा टाकला भरडा आणि थंड करण्यासाठी ठेवला. आपल्या भावाला खायला होईल म्हणून त्याची तब्येत बरोबर नव्हती, तर थंड करण्यासाठी ठेवलेला होता. असा निवतू होता, थंड करण्यासाठी ठेवला होता. तेथ गोसावी बीजे केले, तिथं श्रीप्रभू महाराज गेले. तो घाटा आरोगिता, ती तिथं गेले आणि घाटा खायला लागले, भरडा खायला लागले. तव आपेनी देखिले, तो आपे पाहतो की श्रीप्रभू महाराज घाटा खात आहेत. तो गोबाईला, तो ओरडायला लागला,
धानो धानो धाव धाव रावळे घाटा खादला. त्या बहिणीला आवाज द्यायला लागला तो की लवकर ये. श्रीगुरु महाराज जे थंड करण्यासाठी घाटा ठेवला होता तो खात आहे. तिया म्हणितले होते की रावळे तिथे घाटा खाती. तिया म्हणितले का रे बोबा तासी. मिया म्हणितले होते की रावळे येते आहे ते घाटा खाती. यानं मनात विकल्प आणला तसा. जसं की ज्याच्या मनात विकल्प आला ते श्रीगुरु महाराज तिथं नक्की जाणार. मग हा भाऊ तो घाटा न्यू घातला ना भरडा, त्यावेळेस तो बहिणीला म्हणतो की मिया म्हणितले होते की रावळे तिथे घाटा खाती. असं उघडं ठेवू नको थंड करायला. श्रीगुरु महाराज येतील आणि मग ते घाटा भरडा खाऊन जातील. असं मी तुला पहिलेच म्हणलो होतो, कशाला आणून ठेवला इथं, असं तो भाऊ म्हणतो. आणि म्हणून श्रीगुरु महाराज तिथे गेले. काही म्हणला नसता तर आले नसते कदाचित, परंतु म्हणले आणि फसले. मग तिथं श्रीगुरु महाराज नक्की येणार असं ठरलेलंच होतं. अशा आपण बरेच वेळा पाहिल्या की म्हणलं तिथं असं काही मनाचं आलं विपरीत मन विकल्प आला काही असं की लगेच तिथं श्रीगुरु महाराज जायचे. तिया म्हणितले, मग त्यांची बहीण म्हणते, आपेची बहीण म्हणते का रे बोबा तासी. भावाला म्हणते कशाला ओरडायला रे तू, रावळासी आरोगू दे. श्रीगुरु महाराज आरोगण करत आहेत तरी खाऊ दे ना त्यांना, तू कशाला ओरडायला, तू तुझं शांत राहा. मग मी आणि तुझं वाढीन, तुझ्यासाठी मी दुसरं वाढेल पुन्हा, असं त्याची बहीण म्हणते. कोणाची, आपेची बहीण म्हणते धानो. श्रीगुरु महाराजांना खायला तर खाऊ दे. मग गोसावी आरोगुण बीजे केले, आरोगण केली आणि श्रीगुरु महाराज तिथून निघून गेले. मग तयासी आणि वाढले. मग त्या आपेच्या बहिणीनं धानोनं दुसरं जेवायला वाढलं, दुसरा भरडा वाढला पुन्हा. कांदे मोलदानी माहिंभटा विपलाने, माळीन टोपले भरुनी मोहाळू विकित होती. एकी वासना पोथिया, मोहन हे फळ आहे ते फळ विकत होती एक बाई. एकी वासना, दुसऱ्या महानुभावांच्या मते पोथिया म्हणजे चमकुरा. गोसावी तिये पासी बीजे केले, त्या बाईपाशी गेले. पोथिया म्हणजे चमकुरा किंवा मग दुसरे काही असू शकते. चमकुरा कधी कच्चा खातात का, सोलून दिला तरी कच्चा खात नसतो कधी चमकुरा, खातात का नाही. तर मग आता श्रीगुरु महाराजांनी तर कच्चा आरोपण केलेला आहे पुढे, म्हणजे हे जे पोथिया म्हणजे दुसरं काहीतरी असायला पाहिजे. तसं काही भागामध्ये पोथिया म्हणजे चमकुऱ्याला म्हणत असतात, परंतु श्रीगुरु महाराजांच्या काळामध्ये पोथिया नावाचा दुसरा कोणता पदार्थ असेल कदाचित, फळ असेल कोणतं, परंतु चमकुरा तर म्हणू शकत नाही आपण, हे की नाही, कारण की चमकुरा आपल्याला काय खाता येत नाही, खातो म्हणलं तरी. गोसावी ते पासी बीजे केले, ते मोहाळू सोलू सोलू दे. ते जे मोहाळू नावाचं फळ होतं ते सोलू सोलू दिलं. एकी वासना पोथिया सोलू सोलू दे, ते जे दुसरं फळ होतं तेही सोलून दिलं. आणि गोसावी आरोगिती, श्रीगुरु महाराज आरोगण करायला लागले. तेवीची संग्रहेणू म्हणे, संग्रह पाळायचा म्हणून म्हणायची ती बाई की रावळो माझी सासू कोपेल, की बाई घरची सासू अशी असेल, काही उद्योग करावा म्हणून फळं घेऊन विकायला आली होती, परंतु आता घरी गेल्यावर सासू विचारेल ना की एवढे फळं नेले होते, विकले, एवढे पैसे यायला पाहिजे होते, पैसे आले नाही, मग कुठे गेले फळं, काय केले, अशी विचारेल. म्हणून लोकांनी म्हणायची फक्त की सासू मला काही बोलेल घरी गेल्यावर तर खाऊ नका असं म्हणायचा विचार होता तिचा, परंतु म्हणायचे नाही ते, फक्त म्हणायचे की मला सासू बोलेल घरी गेल्यावर, एवढंच म्हणायचे, बाकी काहीच बोलायचे नाही. लोकांच्या संग्रहास्तव आणि स्वतःच फळं सोलून खायला द्यायची श्रीगुरु महाराजांना. तिला वाटायचं की श्रीगुरु महाराजांनी आरोहण करावी. आता पुरे की जो रावळे, आता बस करा रावळ असं ते म्हणायची. तेवीची सोलू सोलू देतीची असे, तेवीची इकडं म्हणणं चालू सासू मला
रागवेल आणि आता तुम्ही बस करा खाणं असं म्हणायची आणि इकडे सोलू सोलू फळं तर द्यायची श्रीगुरु महाराजांना हातामध्ये. ऐसे अवघे टोपले ही भरी मोहाळू आरोगू सरले. टोपल्यावर मोहाळू श्रीगुरु महाराजांनी तिथं आरोगण केले, सर्व काही आरोगण केलं, काहीच ठेवलं नाही. मग माहीम भट्टी तिसी पुसले. माहीम भट्ट होते सोबत बाजूला, कारण काही आली नाही लागत ते बाई जर एंगरट असते एखादी म्हणली असते द्या पैसे तर मग सोबत पाहिजे ना पैसे बी. मग माहीम भट्ट सोबतच होते, कारण की पैशाचा व्यवहार अर्थमंत्री माहीम भट्ट होते त्या काळामध्ये तिथं श्रीगुरु महाराजांजवळ. तर माहीम भट्ट लगेच सोबतच होते. माहीम भट्ट म्हणतात माहीम भट्ट तीही पुसले. तिसी म्हणजे तिला विचारलं, हाओ तुझे मोहाळू काही लाहाती. आता जेवढं श्रीगुरु महाराजांनी आरोग्य केलं याचे दाम काय झाले, काय पैसे झाले सांग. कारण की ती म्हणायची ना, आता माहीम भट्टाला काय तिच्या मनातला भाव काय होता, ते म्हणायची की घरी सासू ओरडेल माझी, तुम्ही आता खाणं बस करा श्रीगुरु महाराजांना म्हणायची. आणि श्रीगुरु महाराज काय ऐकत नव्हते. आता फक्त माहीम भट्टांना वाटलं आता हिची सासू हिला ओरडेल तर आपण पैसे दिलेले बरे, म्हणून पैसे सोबत होते माहीम भट्टाच्या. म्हणून ती विचारतात की तुझ्या या पूर्ण टोपल्यावर ते जे मोहाळू होते याचे किती पैसे झाले हे विचारतात. एकी वासना पोथिया तिया म्हणितले दामू एकुला हाती. एक दाम याचा एवढं म्हणजे एक दामाचे झाले माझे एवढे टोपल्यावर. माहीम भट्ट दामू एकू देव बैसले. माहीम भट्टाने एक दाम काढला आणि देऊ लागले त्यांना. तव तिया म्हणितले, ती बाई म्हणते, आओ बापू गोडी सिलिया देव तुते जाणत असे धणे आथला असे ती आमचा राऊळी मोहाळू आरोगिले. अरे बापू असे ते बाई म्हणायला लागले आता की अरे बापू एवढा चांगला देव इथं, त्या देवानी माझ्या या मोहाळूची आरोगण केली आणि तू मला पैसे द्यायला. अशी ते बाई म्हणते. तू दामू कायची देतासी, आमच्या रावळांनी खाल्लं, आमचा रावळी मोहाळवारू गेले, आमच्या आहे ते श्रीगुरु महाराजांनी आमच्याच रावळांनी खाल्लेलं आहे, तर तू दामू कायचे देतासी, तू मला पैसे का म्हणून देतोस, आमचेच देव आहेत, आमच्याच देवांना खाल्ल्याच्यात पैसे घ्यायची काय गरज आहे, अशी ती बाई म्हणते. मग माहीम भट्ट उगेची राहिले. माहीम भट्ट काही बोलले नाही, गपचूप बसले. समजायलं ना की जोरात चालली गाडी. जर ऐकत नसेल कोणाला पलीकड जास्त गती वाटत असेल तर लगेच सांगायचं बरं का की हळू घ्या म्हणून. गाडाचा गुळू विखुरणे. गाड्यामधला गुळ विखुरला. शेजा गावीचा गुळू गाडा भरवणी विकाव्या आणला होता. शेजारच्या गावीचा गाडा भरून गुळ विकण्यासाठी रुद्धपूर गावामध्ये बाजारामध्ये आणला होता. तयापासी गोसावी बिजे केले. त्या गुळाच्या गाड्याजवळ श्रीगुरु महाराज गेले. गुळाशी श्रीकरू घातला. गुळामध्ये श्रीकर घातला खाण्यासाठी आणि तीही नेणता श्रीकरू धरिला. श्रीगुरु महाराजांनी हात घातला आणि त्या माणसानं हात धरला आणि गोसावी कोपू नटले. पूर्ण गावामध्ये श्रीगुरु महाराज हात धरणारा कोण नव्हता आणि या माणसानं हात धरला, मग कोपू नटले. खूप राग आला श्रीगुरु महाराजांना. श्रीकरे धरुणी उचलुनी यरिवाही गाडा घातला. गाडा धरला असा उचलून पलीकडे लोटून दिला आणि श्रीचरणावरी गुळू विध्वंसीला. पूर्ण गाड्यातला गुळ असा खाली पडला आणि त्याच्यावर तुडवला गुळ, पूर्ण विध्वंसीला गुळ. जे काही ढेपा असतील छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या काही असतील तर ते पूर्ण ढेपा फोडून टाकल्या श्रीगुरु महाराजांनी. मातीसी आणि गुळासी एक केले. मातीन गुळ एक करून टाकला श्रीगुरु महाराजांनी. तो पैस जाऊनी उभा राहिला. पलीकडे जाऊन तो थोडा दूर उभा राहिला. मग महाजनापासी गारहाणे नसी गेला. श्रीगुरु महाराज गारहाणे घेऊन तो त्या महाजनापाशी गेला. गारहाणे दिधले. अर्जी केली तिथं, अर्जी की असं असं झालेलं आहे, असं गारहाणे घेऊन गेला तिथं. श्रीगुरु महाराजांनी माझा पूर्ण गुळाचा सत्यानाश केला असं तो जाऊन तिथं सांगायला लागला. मग महाजनी म्हणितले. महाजन म्हणतात आणि काची गारहाणी रावळा पासी येती.
मा राऊळाची गारहाणी कवना पासी जातील. आमच्या गावातले काही घराणे असतील, असे काही भांडणतंटा असतील तर आम्ही श्रीप्रभू महाराजांपुढे जातो आणि तू त्यांचे घराणे कोणापाशी घेऊन जाणार आहेस? आमच्यापाशी तर काय नाही बने सगळे. राऊळाचा गाव राऊळ समर्थ, राऊळांचाच गाव आहे, हा पूर्ण गाव हे श्रीप्रभू महाराजांचंच आहे. आणि राऊळ समर्थ, आणि राऊळच हे या गावातले समर्थ म्हणजे सामर्थ्यशाली, शक्तिशाली, प्रतिष्ठित व्यक्ती हे श्रीप्रभू महाराज या गावातले आहेत. सर्व जणांचं आदराचं स्थान, सर्व या रुद्रपुराचं आमचं कुलदैवत हे श्रीप्रभू महाराज आहेत. घेऊ देता ती का तरी तुम्हा दुना लाभू होता. त्यावेळेस जर असं गुळ घेऊ दिला असता श्रीप्रभू महाराजांनी, महाराजाला तुझं गुळ घेऊ दिला असता तू, तर दुना लाभ झाला असता, तुला दुप्पट फायदा झाला असता. असे महाराजांनी त्याला सांगायले की तुझीच चुकी झाली, तू श्रीप्रभू महाराजांना गुळ घेऊ द्यायला पाहिजे होता. अजूनही तरी जा, अजूनही वेळ गेलेली नाही, अजून तरी श्रीप्रभू महाराजांजवळ शरण जा तू. राऊळा ते विनवा, राऊळांना विनंती करा. मग ते गेले, मग श्रीप्रभू महाराजांजवळ तो गुळाचा जो व्यापारी होता, गुळ घेऊन आलेला, तो गेला. गोसाविया ते विनविले, श्रीप्रभू महाराजांना विनंती केली. अवघा गुळू सावडीला, पूर्ण गुळ सावडून घेतला. पाखुडीला, पाखडून काढला. मग विकिला, मग नंतर गुळ विकला त्यानं. तयासी दुना लाभू झाला, दुप्पट लाभ झाला त्याला. उदास स्वीकारू, श्रीप्रभू महाराजांनी औदास्य स्वीकार केला. वेवदे एकी वासना चार ठाणे, वेवद्याला किंवा दुसऱ्या महानुभावांच्या मते चार ठाण्याला. साधे गुंफेचे अंगण झाडीते होती साधायचा. वेवद्याला किंवा चार ठाण्याला कुठे तिची गुंफा असेल तिथं त्या गुंफे पुढचं अंगण झाडत होती. तव रिद्धपुरी हुनी एके आली, रुद्धपुरावरून एक जण आलं. तया ते साधी पुसिले साधायचा, त्या रुद्धपुरून आलेल्या व्यक्तीला विचारते. आमुचे रावळ निकेनी राज्य करीते असती. आमचे श्रीप्रभू महाराज निकेनी म्हणजे चांगल्या प्रकारे राज्य करीत आहेत का, रुद्धपूरमध्ये राहत आहेत का चांगल्या प्रकारे. तीही म्हणितले, तो रुद्धपुराहून जो माणूस आला तो म्हणतो. ना रावळी उदास्य स्वीकारले असे, श्रीप्रभू महाराजांनी उदास्य स्वीकारलेलं आहे अशी वार्ता तो व्यक्ती साधायसाला सांगतो. 11 उपास पडिले, 11 दिवसापासून श्रीप्रभू महाराज हे उपाशी आहेत असं त्या रुद्धपूर आलेल्या व्यक्तीने साधायसाला सांगितलं. भगतूजनी येऊ लाली तोंडे केले असती, सर्व भक्तजनांचे असे लहान लहान तोंड झालेले आहेत, कोणी प्रसन्न नाही, सर्वजण दुःखी आहेत. श्रीप्रभू महाराजही सुखी नाहीत. त्यांनीही 11 दिवसापासून उदास्य स्वीकार केल्यामुळं उपवास केलेला आहे, त्यांनीही एक अन्नाचा कण घेतलेला नाही. अशी एकंदरीत त्या रुद्धपुरामध्ये सर्वत्र अशी उदास काळा संचरलेली आहे. जे काही श्रीप्रभू महाराजांचे भक्त असतील, गावकरी लोक असतील, श्रीप्रभू महाराजांवर श्रद्धा असलेले, ते सर्व काही असे लहान तोंड करून बसलेले आहेत. काय करावं काही कोणाला समजायला मार्ग नाही. आणि श्रीप्रभू महाराजही उदास्य सोडायला तयार नाहीत. अशी सर्व क्षेम वार्ता त्या व्यक्तीने साधा ईसापुढे सांगितली. तैसीची साधे पालवेसीची निघाली, विळवरी चालती. लगेच साधा ईसा तिथून निघाली. संध्याकाळपर्यंत जेवढं चालणं होईल तेवढं चालली. वेळीचा राहती, संध्याकाळ झाली तिथं कुठेतरी मुक्काम करायचे. आयसी थुगावासी आली, असंच दर मुक्काम थुगावला आली. वाट चुकली पाओ अवटळला, चालवेना. एके ठिकाणी तिची वाट चुकली, साधाईसांची वाट चुकली आणि अशा आडमार्गाने लागल्यामुळं त्यांचा पायही मुरपला, पाय अवटळला. चालवेना, आता पाय अवटळल्यामुळे चालतं थोडी, पहिले जसं चालायच्या तसं चालणंही बंद झालं.
जे चालण्याची गती होती त्याच्यामुळं कुंटली गती, हळू चालायला लागायचं साधायसाला. मग एका ब्राह्मणाच्या घरासी गेली, एका ब्राह्मणाच्या घरी साधायसा गेल्या. बाईले ते म्हणितले, त्या घरची जी बाई होती त्या बाईला साधायसा म्हणतात. आलिये मी येथ राहू का, आलिये म्हणजे अगं बाई मी इथं राहू का, अशी साधायसा म्हणते. तिया म्हणितले येथ कोठे राहाल, इथं कुठे राहता म्हणे आमच्या इथं. समोर पडवी होती तर साधायसा म्हणतात की या पडवीमध्ये राहू का आजची रात्र. तर ती बाई मध्ये इथं कुठे राहता म्हणे. ते उगीची आधा तुरा सेऊ करुणी तयाची ओसरी निजैली. जरी ती बाई म्हणली की इथं कुठं झोपता असं म्हणले तरी साधायला आता पर्याय नव्हता, कुठं राहणार आता एकटी बाई, आता कुठं झोपणार. मग तिथंच त्या ब्राह्मणाच्या पडवीमध्ये आधा तुरा सेऊ करुणी म्हणजे जो पदर होता अर्धा अंगावर घेतला अर्धा अंगाखाली घेतला असं कसं तरी तिथं झोपली ते साधायचा. तव तिचा वरे तू बाहेरली कडवणी आला, त्या बाईचा वरे तू म्हणजे पती बाहेर गेला होता तो घरी आला. तेने बाईले ते पुसिले, तो व्यक्ती त्याच्या पत्नीला विचारतो ये कवणे निजैली असे ती, आपल्या वरांड्यामध्ये पडीमध्ये कोण झोपलेला आहे बरं. तिया म्हणितले, ती बाई म्हणते ये ब्राह्मणे आईसे, हे एक ब्राह्मण बाई आहे कोणती तरी, असं एवढंच सांगते फक्त. तिनं काय गाव विचारलं नाही ना नाव विचारलं नाही, काहीच नाही. वारिता निजेली असे ती, नको म्हणता म्हणता ती बाई इथं झोपली, मी तर तिला म्हणलो होतो नको झोपू म्हणून, अशी ते सांगते. तेने पुसिले, मग तो व्यक्ती विचारतो, त्या घरचा घरधनी विचारतो आई तुम्ही कवणी कडवणी येते असा. त्या साधायसाला तो माणूस विचारतो की तुम्ही कुठून आले आहात. आले आम्ही गंगा तीराहुनी येत असे, अरे मी गंगा तीराहून आली आहे असं साधायसा म्हणते. आई जाणे कोठे, जाणं कुठे आहे तुम्हाला, कोण्या गावाला चाललात तुम्ही. ना रिधौरा, रिद्धपूरला चाललो मी असं साधायसा म्हणते. रावळाचे आठाया, मी रुद्धपूरला चालले आणि श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी मला जायचं आहे असं साधायचा पूर्ण वृत्तांत सांगते. मग तो घरांतू गेला, तो घरामध्ये गेला. तांबिया भरवणी उन्नवणी घेऊन आला, साधांचे पाय धुतले. ही अभ्यागत वृत्ती करण्याची पद्धत असते. काही साधू संत घरी आले की साहजिकच आहे, जुन्या काळामध्ये चालायचे म्हणजे पाय दुखतच असतात. संध्याकाळच्या टायमाला जो चालत असतो माणूस त्याचे पाय दुखतात. त्यातल्या त्यात या साधाईसांचा पाय आवटळलेला होता आणि गरम पाण्याने शेकलं म्हणजे थोडासा पाय मोकळा होत असतो, म्हणून तो माणूस गरम पाणी करून आणतो, तांब्यामध्ये गरम पाणी करून आणतो आणि साधाईसाचे पाय धुतो. दूध भातू जेऊ घातला, दिवसभर चालून आले उपाशी असतील म्हणून दूध आणि भात जेवायला साधायसाला दिलं. मुठू अंथुरावया दिधला, आथऱ्यासाठी एक गोधडही दिलं. आई येथ निजा, निजण्यासाठी एक चांगली जागा दिली का कोपऱ्यामध्ये. म्हणितले आई येथ निजा म्हणितले. सवेळीची उठिली, सकाळी साधायसा ह्या उठून बसल्या. कुंपीचा विखोरा घेतला, त्यांची जी मात्रा होती खुट्टीला अडकून ठेवलेली गठोडं, ते गठोडं घेतलं. गोविंदू वो म्हणून बाटे बैसली, श्री गोविंद प्रभू महाराजांची आठवण करत रस्त्याला जाऊन बसल्या, ज्या रस्त्याने त्यांना पुढं जायचं होतं. मग म्हणितले आजी गोसावियाचे चरणोदक ते उदक, गोसावियांचे श्री चरणोदक, चरणोदक जे आहे तेच माझं आज पाणी.
दिवसभर मी कितीही चालले तरी पाणी पिणार नाही. जे चरणोदक असेल तेच पाणी आणि जे प्रसाद असेल तेच जेवण, असं ते त्या असं एक निग्रह करतात ते. आणि तिथून त्या रस्त्यावर येऊन असे बोलतात, ते गोविंद गोविंद म्हणतात आणि हा असा निग्रह तिथं साधायचा करतात. गोसावियांचा उच्चिष्टू प्रसाद ते अन्न, श्रीप्रभू महाराजांचा उच्चिष्ट प्रसाद ते माझं अन्न आणि चरणोदक ते पाणी. या व्यतिरिक्त मी आता आज दिवसभर श्रीप्रभू महाराजांची भेट झाल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही ना पाणी ग्रहण करणार, असा साधायचा नियम घेते. ऐसा नेमू घेतला, असा नियम घेतला. तव ब्राह्मणू एकू घोड्या बैसोनी आला, एक ब्राह्मण घोड्यावर बसून जात होता त्या रस्त्याने. तेने पुसिले, त्या ब्राह्मणाने विचारले, आई तुम्ही के जात असा, तुम्ही कुठे चाललात, असं तो ब्राह्मण विचारतो. ना रिधोरा, मी रिद्धपुराला चालले, असं साधायचं सांगते. राऊळाचे आठाया, श्रीप्रभूंपाशी जात आहे, असं साधायचं सांगते त्या ब्राह्मणाला. आता हे थुगाव म्हणजे अमरावती जिल्ह्यात येते बरं का. म्हणजे रुद्धपुरच्या जवळजवळ साधायचा आल्या होत्या. हे थुगाव अमरावती जिल्ह्यातच येते. तर त्या परिसरात आल्या होत्या, तिथून जवळ होतं, म्हणून त्यांनी असा एक नियम घेतला की आज चरणोदक म्हणजे रुद्धपुरचं आपल्या श्रीप्रभू महाराजांचं चरणोदक म्हणजे आपलं पाणी. परंतु पाय मुरपल्यामुळे जाण्याची काही एवढी शक्यता नव्हती, म्हणून तरी त्यांनी नियम घेतला. कारण की पाय मुरपल्यानंतर जवळ जरी असेल तर माणसाला लांब वाटते, चालणं होत नसते, म्हणून नियम घेतला. आणि नियम घेतला म्हणूनच तिथं परमेश्वरानेही सहाय्य केलं की एका ब्राह्मणाला, आता कोणाला वाटते का खाली उतरायचं, दुसऱ्या जाणाऱ्या माणसाला म्हणायचं की तुम्हाला कुठं जायचं, कोणी विचारत नसते का, असं कुठं काहीच विचारत नाही. तर हा ब्राह्मण आपला घोड्यावर जात होता, तरी तिथं साधायचा दिसल्या म्हणून ते विचारलं ब्राह्मणाने कुठं जात असा. आणि मग साधायचानं सर्व सांगितलं कुठं जायचं काय नाही. तरी बैसली ती का, मग तो ब्राह्मण म्हणतो तुम्हाला जर रुद्धपुरला जायचं आहे तर तुम्ही रस्त्यात बसले का बरं असं. आलिया पाव आवटळला चालवेना, अरे माझा पाव आवटळलेला आहे आणि त्यामुळे मला चालता येत नाही, असं साधायचा सांगतात त्या ब्राह्मणाला. आई या घोड्यावरी बैसा, तुम्ही घोड्यावर बसा. आपण उतरला तया ते घोड्यावरी बैसविले, साधायसांना त्यांनी घोड्यावर बसवलं आणि तो स्वतः पायी चालायला लागला. महाद्वारीचा दारवठा आणून उतरिले, महाद्वाराच्या दारवठ्यापाशी आणून उतरवलं साधायसाला. येल्लो आली म्हणून अवघी धावते आली, येल्लाईसा आली येल्लाईसा आली, येल्लो आली असं म्हणून सर्व भक्तजन तिथं धावत धावत गेले येल्लोची भेट घेण्यासाठी, साधीची भेट घेण्यासाठी. क्षेमालिंगणे दिधली, क्षेमालिंगण दिधलं. येल्लो तोंड कोमाईले आधी पाणी पी. इतके दिवस चालतच होते साधायचा, त्यातल्या त्यात पाय आवटळलेला, त्याच्यात पुन्हा दिवसभरात अन्न नाही ना पाणी नाही. त्याच्यामुळं ते भक्तजन म्हणतात की येल्लो तोंड कोमाईले, तुझं तोंड लहान झालंय, कोमेजलं तुझं तोंड सुकलेलं आहे तुझं, आधी पाणी पी, म्हणजे अगोदर पाणी पी तू. साधी म्हणितले, साधा म्हणते नामिया परिच्छेदू केला असे, साधायसामध्ये मी परिच्छेद केलेला आहे. चरणोदक वांचोनी नेघे, चरणोदक तेच माझ्यासाठी पाणी आहे आणि चरणोदक दिलं तरच मी पाणी पिणार. आबैसे गोसाविया पासी गेली, आबैसा श्रीप्रभू महाराजांजवळ जातात. जी जी येल्हो दासी आली असे, येल्लाईसा आलेली आहे अशी क्षेम वार्ता आबाईसा श्रीप्रभू महाराजांवर सांगतात की येल्लाईसा आली. ते तान्हेली असे जी, साधायसाला तहान लागलेली आहे असं आबाईसा सांगते. ते ऐसे म्हणतू असे जी गोसावियांचे चरणोदक ते उदक, श्रीप्रभूंचं जे चरणोदक आहे तेच
उदक आहे पिण्यासाठी असं ते म्हणत आहे, असा हट्ट धरला तिनं. गोसावी म्हणितले श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेली जाय आणि 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 कडित आणि ना म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणतात की कडित आण मग लवकर. चरणोदक जर पाहिजे असेल तर कडी असलेलं भांड, गंगाळ्याला कडे असतात दोन्ही गुंतून धरायला, तर गंगाळा ना आता मग श्रीचरण प्रक्षालन करण्यासाठी, चरणोदक काढण्यासाठी, असं श्रीप्रभू महाराज म्हणतात. मग आबाईसी दंडवत केले श्रीचरण धुतले, मग साधासी चरणोदक दीधले, मग साधी तृप्त पर्यंत घेतले, मग अवघया भक्तजनासी दीधले, मग आबाईसी पुसिले. सर्वांना चरणोदक काढलं, साधायसाला दिलं, भक्तजनांना दिलं, सर्वांनी घेतलं. मग आबाईसी पुसिले. आबाईसा विचारते येल्लो भुकेलीसी, तुला भूकही लागली असेल. साधी म्हणितले ना आई गोसावियांचे उचिष्ट प्रसादू ते मज अन्न, गोसावियांसी माची आवरी आसन असे. श्रीप्रभू महाराजांचं उचिष्ट प्रसाद तेच माझं अन्न आहे. आणि त्यावेळेस श्रीप्रभू महाराजांना माच्यावर आसन होतं. मग आबाईसी गेली, मग आबाईसी म्हणितले. आबाईसा श्रीप्रभूंजवळ गेली आणि आबाईसा म्हणते जी जी येल्लो दासी भुकेली असे. जी येल्लो जी दासी आहे साधाईसा ती भुकेली आहे. ते ऐसे म्हणत असे, साधाईसा अशी म्हणत आहे गोसावियाचा उच्चिष्टू प्रसादू ते मज अण. श्रीप्रभू महाराजांचा जो उच्चिष्ट प्रसाद असेल तेच माझ्यासाठी अन्न आहे, म्हणजे मी त्याचंच ग्रहण करणार, तेच जेवण करणार, मी दुसरं काही अन्न घेणार नाही. गोसावी म्हणितले आओ मेली जाय घाली घाली तळखंड. तळखंड घाली, पटकन बसायला टाक मला, मग आरोहण करतो मी. जे 11 दिवसापासून श्रीप्रभू महाराज उपाशी होते ती साधायसा आली. साधायसानं असं एक व्रत धारण केलं म्हणून श्रीप्रभू महाराजांनी सर्व त्याग केला, उपास धरला होता त्याचा त्याग केला आणि म्हणाले लगेच की आसन टाक. प्रतिदिनी जैसी गोसावियासी आरोगणा होय तैसेची झाली. दररोज श्रीप्रभू महाराज जशी आरोहण करायचे अगोदर, उपवास पडण्याच्या अगोदर श्रीप्रभू महाराज जशी आरोहण करायचे, जेवण करायचे, त्याप्रमाणे तिथं आता श्रीप्रभू महाराजांनी जेवण केलं. मग तयासी प्रसादू जेवण झाले. प्रसादाचं जेवण झालं. कोणाला? साधायसाला जेवण झालं. मग अवघ्या भक्तजना जेवण झाले. सर्व भक्तजनही जेवले. मग ते दिसी आबाईसी तुकायचा ताकू भातू घेतला. मग त्या दिवशी आबाईसांनी एवढं ताक आणि एवढासा भात असं जेवण केलं. जरी ने घेती तरी ते वेळसीची उठीते, औदास्य परिहरते. मग औदास्य परिहरले, मग साधे गेली. जर आबाईसांनी जर ताक भात खाल्ला नसता तर लवकरच त्यावेळेसच औदास्य परिहरलं असतं, परंतु त्यांनी घेतलं त्यामुळे लवकर परिहरलं नाही त्यावेळेस. मग साधायसा आली आणि मग औदास्य परिहरलं, उपासही सोडला त्यांनी श्रीप्रभू महाराजांनी. मग साधे गेली दंडवत घातले. मग श्रीप्रभू महाराजांजवळ साधायसा गेली, दंडवत घातले. गोसावी तयासी क्षेमालिंगण दीधले. श्रीप्रभू महाराजांनी साधायसाला क्षेमालिंगण दिलं. मग गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ तू आलीसी म्हणे. आली का तू, अशी विचारणा श्रीप्रभू महाराज करतात. साधा दाढ प्रसादू दान, गोसावियासी माच्यावरी आसन असे. श्रीप्रभू महाराजांना माच्यावर आसन होतं. गोसावियांची दाढ हालत होती. श्रीप्रभू महाराजांची दाढ हालत होती, कारण की म्हातारे झाले होते श्रीप्रभू महाराज, त्यामुळे दाढ हालत होती. मग गोसावी श्रीमुखी आंघोळी घातली. श्रीमुखामध्ये बोट घातलं आणि दाढ काढली. जवळी साधे बैसली होती. जवळ साधायसाही बसल्या होत्या. गोसावी म्हणितले. श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेली जाये घे 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 ना म्हणे. हे दाढ घे असं श्रीप्रभू महाराज म्हणायला लागले. असे प्रसन्नतेने श्रीप्रभू महाराजांनी साधायसाला दाढ दिली. म्हणून साधासी दीधली, म्हणून साधायसाला दाढ दिली.
तर श्रीप्रभू महाराजांच्या श्रीमुखामध्ये एकच दाढ होती का? भरपूर दात होते, भरपूर दाढ होते. तर अशा भरपूर दाढी का बरं नाहीत, भरपूर दात का नाहीत आपल्या मानोबा पंथामध्ये नमस्काराला? सांगा बरं, का बरं नाही? प्रसन्न होणी दिजे तो प्रसाद, अशी व्याख्या केली आहे प्रसादाची. श्रीप्रभू महाराजांनी फक्त एक दाढ दिलेली आहे प्रसन्न होऊन. त्यामुळं फक्त प्रसन्न होऊन दिलेली एक दाढ तेच आपल्यासाठी नमस्कार म्हणून पुढे आलेली आहे. बाकीचे दात पडले, परंतु ते काय प्रसन्नतेने दिले नाही, म्हणून ते काय आपल्या परंपरेमध्ये आलेले नाही. साधा नख प्रसाद दान एकुदी गोसावियासी माचयावरी आसनासे. एके दिवशी माच्यावर आसन झालेलं होतं श्रीप्रभू महाराजांना. गोसावी डावीये श्रीकरीचे नख उजवेनी श्रीकरे का मोडिले. डाव्या श्रीकराचं नख उजव्या श्रीकरांनी श्रीप्रभू महाराजांनी मोडलं. मग गोसावी म्हणितले आओ मेली जाय घे 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 ना म्हणे. म्हणोनी साधासी दिधले ते साधी पाटा वाचा चिरकुटी गुंडोणी बांधले. मग गळा बांधले. एका वस्त्रामध्ये, रेशमी वस्त्रामध्ये, त्या चिरकुटामध्ये ते नख बांधले आणि ते पुन्हा ते चिरकुट असं एका गाठीमध्ये बांधलं, चिरकुटामध्ये टाकलं, ते नख गाठ बांधली आणि ते चिरकुट पुन्हा असं गळ्यात बांधून घेतलं. साधा फोडी प्रसाद दान महाद्वारीचे कवाड लांपट. मग ते धरावयाचे साधासी उलिंग. महाद्वारीचं जे कवाड होतं ते लांपट. लांपट म्हणजे इकडं असं लावलं तरी ते पुन्हा येऊन लागायचं, दरवाजा बंद व्हायचा. त्याला लांपट म्हणतं. की उघडल्यानंतर तसंच थांबत होतं दरवाजा, पुन्हा ते दरवाजा पुन्हा येऊन लागायचा, बंद व्हायचा. तर एक कवाड असं लांपट होतं, म्हणजे ढिल्लं होतं, ते येऊन बंद व्हायचं. तर तिथं साधायसाला उलिंग दिलं होतं. उलिंग म्हणजे दररोज करण्याचा नियमून दिलेला व्यापार. गोसावी म्हणे ती आओ डोळो डोळो. तर ते दरवाजे लंपट होते, ते साधायसा जाऊन धरायचे. मग तिथं श्रीप्रभू महाराज म्हणायचे आओ डोळो डोळो, म्हणजे डोली आणा, म्हणजे पालखी आणा, पालखी आणा, असं श्रीप्रभू महाराज म्हणायचे. आणि दांडी निघे, आणि दांडीत श्रीप्रभू महाराज तिथं बसायचे आणि निघायचे पुढे. तव साधे कवाड टिमका रीती. तर मग आता दांडी यायली तिकडून की मग साधायचा दरवाजा ह्या काढून अशा दाबून धरायचे का साईडला. आणि गोसावी श्रीमुखीचे तांबूळ तयावरी फुकुनी घालिती. बाकीच्या भक्तजनावर सोबत चाललेले त्यांच्यावर असे श्रीमुखाचं तांबूळ फुकून घालिती, म्हणजे असं करायचं, तोंडातलं तांबूळ उडून जायचं पूर्ण भक्तजनावर. आणि मग ते भक्तजन तांबूळ प्रसाद म्हणून घ्यायचे. प्रसादू अवघी भक्तजने घेती. सोबत भक्तजन होते ते प्रसाद घ्यायचे. एकू दिसी साधी ऐसा मनोरथू केला. साधायसाच्या मनामध्ये असा एक मनोरथ झाला. मी पापिनी प्रसादा चुकत असे. मी पापिनी आहे आणि मी श्रीप्रभू महाराजांच्या प्रसादाला चुकत आहे, असं साधायसा म्हणते. अवघे भक्त जन प्रसादू घेत असे ती. तो मनोरथू जाणोनी गोसावी एकी फोडी गाली धरली होती. असा मनोरथ झाला आणि म्हणून बाकीचं सगळं तांबूळ दिलं, परंतु एक फोड श्रीमुखामध्ये धरून ठेवली साधायसाठी श्रीप्रभूंनी. मग गोसावी म्हणितले आओ मेली जाय म्हणून साधासी दिधली. श्रीमुखातली काढून साधाला देऊन टाकली ती फोड. वासना, मागची वेळ आहे एका महानुभावांचं मत, आणि आता दुसरं महानुभावांचं मत सांगतात की काय दुसरा प्रकार घडला तिथं. उजव्या श्रीकरीची अंगठा धरली होती ते दिधली. उजव्या श्रीकरीचा अंगठा, त्या अंगठ्यामध्ये अशी ते सुपारीचं खांड धरलं होतं आणि ते श्रीप्रभू महाराजांनी साधायसाला दिलं. तथा आहिता म्हणणे आधिला दिसी महा उपहारू झाला होता. आहिता म्हणजे काय सांगता येईल कोणाला? धिरड, बरोबर.
आधला दिवशी महाउपवार झाला होता. एक महाउपवार श्री गुरुवांच्या ठिकाणी कोणत्यातरी भक्तांनी केला होता. ते तूप बहुत वाढले होते. तूप बहुत वाढले होते. ते साधासी जेव वेचीना. साधायचांना काय ते जेवण केलं नाही. ते उरले होते. ते तूप उरलं होतं. ते साधे उदियाची जेविते होती. साधायचा सकाळी सकाळी उठून ते ताट घेऊन जेवायला बसल्या. ते स्याळे दिस थंडीचे दिवस ते थाळा थिजले होते. जे काही तूप होतं पसरले थाळ्यामध्ये ते थिजलं होतं, कडक झालं होतं, घट्ट झालं होतं. उंच मठाचा वायू कोणी बैसोनी जेविते होती. उंच मठाच्या वायव दिशेला त्या कोपऱ्यामध्ये बसून जेवत होत्या साधायचा. तव तेच गोसावी बीजे केले. श्रीप्रभू महाराज तिथे गेले. गोसावी म्हणतले आओ आओ मेली जाय आहिता होय म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणायला लागले की तू जे खायली ते तूप असं ताटामध्ये पसरलेलं होतं आणि ते घट्ट झालेलं होतं. त्याला पण श्रीप्रभू महाराज म्हणतात की हा आहिता आहे, म्हणजे धिरडा आहे. साधी म्हणतले आहिता नव्हे जी हे तूप. श्रीप्रभू महाराज म्हणतात साधायचा मध्ये श्रीप्रभू महाराजांना की हे आहिता नाही, हे धिरड नाही, तर हे तूप आहे. गोसावी म्हणतले आओ मेली जाय फेडी फेडी ना म्हणे. लुलुसी होईल म्हणे. श्रीप्रभू महाराजांचं काढते पहिलं तूप, जे ताटामध्ये एवढं मोठं तूप घेऊन बसली ते तूप पहिलं फेड, म्हणजे काढून ठेव. कारण लुलुसी होईल म्हणे. पहिलं जाड जाड होती, साधायचा हे स्थूल होती आणि वर तूप खायली म्हणजे तू जास्त जाड होशील, असं श्रीप्रभू महाराज काळजीने सांगतात की तूप काढून ठेव, जास्त जाड होऊ नको. मग आबाईची तूप फेडली. मग आबाईस आली तिथं आणि ताटातलं तूप काढलं. थोडीची वाढले. मग थोडस ठेवलं त्या ताटामध्ये. ते जेविली. जेवण झालं. एकी वासना गोसावी म्हणतले आओ मेली जाय फेडी 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 ना म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणले फेडी 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 ना म्हणे, काढून टाकतो. मग आबाईची फेडिले. थोडेची राखिले. मग साधे जेविली. मग नंतर साधा हे जेवण करते. वोविया गायणी साधे विपलाने. ओव्या गायल्यानंतर साधेला विपलाने म्हणजे साधेची मस्करी केली, थट्टा केली. एकुदी साधे कांडिते होती. गोसाविया ते गाओ लागली. काहीतरी कांडत होती साधायचा आणि तसंच कांडता कांडता काहीतरी गीत म्हणत होती श्रीगुरूंसाठी. एकी ओवी गायली. एक ओवी गायली. गोविंदू आई गोविंदू बाई गोविंदू माझी बाळवेसी. यावरी गोसावी म्हणतले मरतू मरतू. श्रीगुरु महाराजांचे काय बोलणं आवडलं नाही. गोसावी आईन गोसावी बाईन गोसावी बाळवेसी म्हणजे एक लहान लेकराचं सोंग आणणारे बाळवेसी म्हणजे हे काय श्रीगुरु महाराजांना पटलं नाही बनलेलं. म्हणून मरतू मरतू म्हणजे गप्प बस आता, जास्त काय तू जास्तीचे आखलीचे तारे काय तोड नको, गप्प बस आता, गाणं म्हणू नको असं काही पण, असं श्रीगुरु महाराज म्हणले. साधा शिक्षापणे आबाईसी साधे राखण ठेविली होती. आबाईसानं साधाईसाला राखण म्हणून ठेवलेलं होतं मठामध्ये. गोसावी येती तरी पाक परिच्छेदू करीती नासती. प्रसादू करीती म्हणून साधे राखण ठेविली. साधेला राखण ठेवलं. तो गोसावी बीजे केले. श्रीगुरु महाराज तिथं आले. प्रसादू करू लागले, प्रसाद करायला लागले. तो साधे बोबाईली. साधा ओरडायला लागली. आबे धावा धावा. गोसावी प्रसादू करिता ती. गोसावी म्हणतले आओ मेली जाय काया बोबा तिसी. कशाला ओरडायला लागली असं म्हणतात. म्हणून पाठी घेतली, म्हणून मारायला लागली पाठीवर. तिये पळो बैसली. तयाचे अंग स्थूळ. ते लागली पळायला. तयाचे अंग स्थूळ. साधेचा जाड होत्या. पळवेना. पळताही येत नव्हतं. ती बेळा अडकली. एका बेळ्यामध्ये जायला लागली. अशी कुठेतरी सांग असेल, अशी बेळ लावली होती तर तिथून जायला लागली, तिथं अडकली.
शेतामध्ये असं बघा बेळ लावलेली रस्ता बंद करण्यासाठी, तर तशा बेळामध्ये साधायचा अडकली पळता पळता. पश्चिमेली खिडकी एसी आडदांडी एसी अडकिली, पश्चिम दिशेला खिडकी पशी आडदांडी पशी तिथं साधायचा अडकली. तयाचे अंग उघडे बेल तव साधे बोबाऊ लागली, तिथं अडकली आणि मग साधायचा ओरडायला लागली. आबे धाव धाव आबाईसे आली आणि गोसावी सोडली. मग सोडली कारण की श्रीप्रभू महाराज मारायला धावले होते पाठीमागं, त्याच्यात अडकली. त्यामुळे मग तिला वाटलं आता काय आपलं खरं नाही, म्हणून पटकन आबाईसाला बोलवलं आणि स्वतःची मुक्तता करून घेतली. आबाईसे म्हणितले, आबाईसा म्हणते ईश्वरी काही व्यवस्था असे अव्यवस्था असे, ईश्वराची ठिकाणी काही अव्यवस्था आहे का? आईचे काही आवडत असे, असं काय आवडते का तुझे असं राहणीमान? म्हणून आबाईसा त्या साधेसाला कोपतात. मग ते लागोनी भट्टी बाईसी कांचुळिया शिवलिया, कांचुळिया शिवल्या. तथा स्नान प्रसंगी साधे भेडवणे, एकुदी साधे खिडकीये बाहेरी पश्चिमे आंघोळी करीत होती. बाहेर कुठेतरी साधायचा आंघोळ करायला बसल्या होत्या. एकी वासना दोही मडाची संधीसी, दोन्ही मडाच्या संधीमध्ये आंघोळ करायला बसल्या होत्या. ते गोसावी देखिले आणि चुलीचे भिते घेऊन पाठी लागले. चुलीतलं जळतं एक ढिपली घेतली आणि पाठीमागं लागले. आओ मेली जाय धादल धादल म्हणे, तव साधे बोबाईली, साधायचा ओरडायला लागली. आबय धावा धावा तव आबयसे धावंते आली, श्रीकरीचे भिते घेतली. आबाईची म्हणितले हे काय ओ झाले ब्राह्मणाची रांडासी, पडदणी घेऊन का आंघोळी न करावी? पडदणी घेऊन आडोसा करून का आंघोळ करू नये असं आबाईसा म्हणते. रावळी काही अव्यवस्था असे, आता श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी असं काही कसे वागायचं असते का? आईचे काही आवडत असते, श्रीप्रभू महाराजांना असं वागणं आवडेल का? मग ते लागोनी पडदणी घेऊन आंघोळी करीती, आडोसा घेऊन आंघोळा करायला लागली. साधाते नासिक नासू विपलाने, साधायचाची थट्टा केली श्रीप्रभू महाराजांनी. एकुदी गोसावी साधाते म्हणितले, आओ मेली जाय नासिक जाईल म्हणे, नवचे म्हणे आणि साधे भियाली. साधायचा म्हणते, साधायचाला श्रीप्रभू महाराज म्हणतात की तुझा आज नाक जाणार आहे. आता आज साधायचाला वाटते की पहिलाच हात धुवून माझ्या मागे लागलेले आहेत आणि आता नाक जाईल म्हणजे आता काहीतरी आपलं वाईट होणार आहे, म्हणजे आपलं नाक नक्कीच जाईल. आता ते दायंबापासी सांगो लागली, दायंबापाशी जाऊन सांगायला लागली. दाई दादो, दायंबा दादा गोसावी आजी ऐसे म्हणतात ती. साधायचा जाऊन म्हणायला लागली की दायंबा दादा मला आज गोसावी असे म्हणायला लागलेत की मेली जाये नासिक जाईल म्हणे, म्हणजे आज माझं नाक जाणार आहे असं श्रीप्रभू महाराज मला म्हणले. दायंबाये म्हणितले, दायंबा म्हणतात जाईलची आणि काही ब्रह्मवाचा काही अन्यथा होईल. ब्रह्मवाचा आहे ती काय, ती काय अन्यथा होईल का? ती काय खोटी ठरणार आहे का? तुझं नाक जाईल म्हणे आज. आणि आगळीची भियाली, पहिलंच भिलेली, दायंबानं पुन्हा अजून जास्तीच भेडवलं आणि आगळीची भियाली, जास्तच भिली पुन्हा. तैसीची गेली, तशीच तिथून निघाली. एकाच्या घरी विळूवरी काकुळती, एकी कोणटा मुरकुंडी घातली. एकाच्या घरी जाऊन एका कोपऱ्यामध्ये राहिली संध्याकाळपर्यंत. रात्री झाली, रात्र झाली. आता आबैसी पुसिले, येल्लो तू मुरकुंडी घातली. रात्री आली, रात्रीच्या वेळेला साधायचा आली. आबैसी पुसिले, आबैसा विचारते येल्लो तू आणि कोठे होतीसी, येल्लो तू बरं कुठे होती, दिवसभर दिसले मला, अशी आबाईसा विचारते. मग आबाईसा ते सांगो लागली, आबाईसाला साधायचा म्हणायला लागल्या. गोसावी माते ऐसे म्हणितले, श्रीप्रभू महाराज मला असे म्हणले जे नाक जाईल, आज माझं नाक जाणार आहे असं मला श्रीप्रभू म्हणले. ते मिया
दाय दादो पुढा सांगितले, ते मी दायंबा दादा पुढे जाऊन सांगितलं. दाई दादो ये ऐसेची म्हणितले, दायंबा दादा मला तसंच म्हणायला लागला. जाईल आणि काही ब्रह्मवाचा काही अन्यथा होईल. दायंबाई असेच म्हणले मला, ब्रह्मवाचा आहे ती, ते काय खोटी ठरणार आहे का, आणि तुझा आज नाक जाईलच असं मला दायंबाई म्हणायला लागले. ते मी एकाची घरी लपाली होतीये, एकाच्या घरी जाऊन मी लपून बसले होते. आता खरं तिथं नाक काढायचं असतं, किती लपून बसले असते गेले महाराज तिथं. आबैसी म्हणितले, आबैसा म्हणतात, गोसावी तुते हसत होते की, गोसावी तुझी थट्टा करत होते, हसत होते, मजाक म्हणून म्हणले तुला, ते का खरंच असे करणार होते का. उठी भुकेलीसी, उठ आता, सकाळपासून बाहेरच होती, काय खाया प्यायला भेटलं नसेल, भूक लागली असेल, चल आता जेवण कर. आंघोळी करी जेवी, आंघोळ कर आणि जेवण कर. मग आंघोळी केली, आंघोळ केली साधायसानं, जेविली भय निवर्तले. मग आबाईसांनी 4 शब्द चांगले बोलले की मग तिच्या मनातलं सर्व भय निघून गेलं. साधे अळदपुरीचा काळा वसो म्हणणे, साधेला अळदपुरीचा काळा वसो असं श्रीप्रभू महाराज म्हणले. एकुदी गोसावी साधे ते म्हणितले, आओ अळदपुरीचा काळा वसो होय म्हणे, आओ होयची म्हणे. अळदपुरीचा काळा वसो आहे म्हणे तू, असं नाव ठेवलं साधायसाला श्रीप्रभू महाराजांनी. साधा ते मातंगाचे चिडारू म्हणणे, गोसावियासी माचयावरी आसन असे. श्रीप्रभू महाराजांचं माच्यावर आसन होतं. तव साधे आली, गोसावियासी दंडवत घातले, श्रीचरणा लागली. गोसावी म्हणितले, आओ मातंगाचे चिडारू, आओ मातंगाचे चिडारू होयची म्हणे. असं श्रीप्रभू महाराज म्हणले. चिडारू म्हणजे कोंबड. एकी वासना दाब विहिरीचे मार्गी, वामाचिया वावरया समीप हे स्थान. दाब विहिरीला जाते वेळेस दाब विहिरीच्या रस्त्यावर वामनायकाची जे वावर होतं, शेत होतं, त्याच्या समीप हे स्थान आहे, जिथं हे श्रीगुरु महाराज असं बोलले. साधा केस कळाप देणे, गोसावियांसी माचयावरी आसन असे. तो आबाईचे श्री मुगटू विंचरिते असे ती. आबाईचा श्रीप्रभू महाराजांचे केस विंचरत होत्या. तव साधे आली, साधायचा आल्या तिथे. गोसावियांसी दंडवत घातले, श्रीप्रभू महाराजांना साष्टांग दंडवत घातले. श्रीचरणा लागली, पायाही पडले. जवळी बैसली, साधायचा जवळ बसल्या. तव आबाईसी श्री मुगटू विंचुरिला, श्री मुगट विंचरला. वीरगुंठी घातली, वीरगुंठी घातली म्हणजे जसं त्या फोटोमध्ये असतो मुद्रा, त्या वीरगुंठी म्हणतात. केस कळाप निघाले, ते गोसावी श्रीकरी घेतले. जे आता केस विचारल्यानंतर जे केस निघाले ते केस श्रीकरी घेतले आणि साधासी दिधले, साधायला ते केस देऊन टाकले. गोसावी म्हणितले, आओ मेली जाय घे 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 ना म्हणे. मग साधी घेतले, मग ते पातळा लुगडाची गाठी बांधले, ते बाही वटा बांधले. लुगड्याच्या एका चिरकुटामध्ये ते केस बांधले आणि गाठ मारल्यानंतर पुन्हा ते असे दंडावर बांधून घेतले. ते जे चिरकुट होते ते दंडावर बांधून घेतले. दिवसात लक्षात राहील, क्रमांक कशी लक्षात राहते संपली काय समजा नाही. असं असं तुमचं आज लिहिलं नाही चालली. हा काय झालं, आज जास्त स्पीड झाली. स्पीड जास्त झाली. कोणीच काय म्हणत झालं, विचारलं मी म्हणलं बस जास्त गती व्हायली का सांगा, कोणीच बोल. आता जरा सुटली नाही का. माझ्या स्वरामध्ये बदल नाही वाटत तुम्हाला. स्वर चढला म्हणजे समजून घ्यायचं की लीळा बदलली. हा ते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे. आता इथं आधी जे असते, जे आधी असते ते उंच स्वरात असते. आऊसा भेटी उदो म्हणणे, असं. आऊसा भेटी, आऊसाला भेटल्यानंतर उदो म्हणणे, उदो म्हणायला ना श्रीगुरु महाराजांनी. औसा
एकुदी गोसावियासी माचियावरी आसनासे. एके दिवशी माच्यावर आसन होतं श्री गुरु महाराजांना. तव आऊसे गंगा तिरी हुनी आली. औसा गंगा तीरावरून आल्या. गोसावियासी दंडवत घातले श्रीचरणा लागली. गोसावी म्हणितले आओ मेली जाये. जोगिनी जोगिनी होय म्हणे. आवो उदो उदो म्हण. उदो म्हणे ना म्हणे. आऊसी म्हणितले जी जी स्वामी जगन्नाथा येथ हेची म्हणिजे. गंगा तीरून साधाय उमायचा औसा आल्या. औसा गंगा तीराला औसा राहत होत्या. तर एके दिवशी श्रीप्रभू आसनात असताना औसा गंगा तीरावरून आल्या आणि श्रीगुरु महाराज दंड घातलं. श्रीचरणा लागले. तिथं बसले आणि श्रीगुरु महाराज त्यांना म्हणायला लागले. कारण की जोगिनी होती ना, त्यामुळं श्रीगुरु महाराज म्हणतात की उदो उदो का बरं म्हणत नाही तू. जसे कर्मराठीमध्ये उदो उदो म्हणतात देवतेच्या ठिकाणी, तसं उदो उदो म्हणणं असं उमायसाला श्रीगुरु महाराज म्हणतात. जी जी स्वामी जगन्नाथा. ठीक आहे, जी जी म्हणते म्हणजे ठीक आहे असं हो हो म्हणते. येथ हेची म्हणजे आणि तेथही हेची म्हणजे. येथ हेची म्हणजे आणि तेथही हेची म्हणजे. तिथं आणि इथं आपण उदोदच म्हणायला लावायचं. मग आऊसी म्हणितले जी जी चक्रस्वामी विन गंगा तीर तांबा जळतू देखी जतू असे जी. गोसावी म्हणितले आओ मेली जाय. होय होय म्हणे. होय होय म्हणे. जे गंगा तीर आहे तांबा जाळी जळतू असे. जसं लोखंड काळं असते तपवल्यानंतर लाल होते आणि तेच जर एखादा गज तांब्याचा असला, तांबा पहिलेच लाल आणि ते जर तापवला लाल केला तर किती लाल दिसेल ते. खूप लाल दिसते. तर तसं औसा म्हणते की स्वामी उत्तरापंथी गेले तेव्हापासून गंगातीर म्हणजे आम्हाला तांबा जाळे जळतू असते. जसं प्रखर उष्णता असते त्या तांब्याच्या जाळाच्या ठिकाणी, जसं प्रखर तेज असते त्याच्या ठिकाणी एकदम तप्तायमान दिसते ते तांब तपवल्यानंतर, तसं आम्हाला गंगातीर दिसायला. म्हणजे आम्हाला त्या गंगातीरला काय सुख नाही, कारण की तिथं गेलं म्हणजे आम्हाला स्वामींची आठवण येते आणि जेणेकरून आम्हाला खूप दुःख होते. तांबा जळतू देखी जतू अशी जी. अशी जी तांबा जळताना कसं दिसते तर तसं आम्हाला गंगातीर दिसायला लागलेलं आहे स्वामी विन. औसा करवी रंगपूजा करवणे. औसा करवी रंगपूजा करून घेतली. एकुदी औसी गोसाविया ते म्हणितले जी जी स्वामी जगन्नाथा मी गोसावियांचा ठाई रंगपूजा करीन. औसाही श्रीगुरु महाराजांच्या ठिकाणी रंगपूजा करायची अशी विनंती करते. गोसावी म्हणितले आओ मेली जाय करी करी करीना म्हणे. श्रीगुरु महाराज म्हणतात कर मग रंगपूजा करायची इच्छा आहे तर कर. मग गोसावियांची मर्दना मादने झाले. मर्दना मादने झालं. मग रंग मिळविले. रंगही मिळवले म्हणजे कुठून तरी आपजून आणले. काळे पिवळे हिरवे लोहिवे ऐसे रंग मिळविले. रंगाची जमवाजमव केली. मग चौकू भरिला. चौक भरला मोठा. आसन रचिले. गोसावी आसनी उपविष्ट झाले. पूजा केली. पूजाही केली श्रीगुरु महाराजांची. खिचू केला. पांतिया केलिया. साकवतिया. दिवे मुठिये मुदा. हे सर्व हे पदार्थ तयार केले आरोग्यासाठी. गोसाविया ते ओवाळू ओवाळू भक्तजनासी देती. जे मुदा मुठ्या केल्या होत्या ते ओवाळू ओवाळू भक्तजनाच्या हाती दिल्या. गोसावी पाहती चाखेती. मग जे पदार्थ आहेत ते गोसावी पदार्थाकडे पाहायचे चाखायचे. आऊसे म्हणती चक्रस्वामी सी उदो. ते जसं ओवाळलं किंवा मग ते वळून टाकतात तर चक्रस्वामी सी उदो गुंडम स्वामी सी उदो असं म्हणून ते टाकायला लागले. कारण की मागच्या चरित्रामध्ये गोविंद महाराज म्हणतात की उदो उदो का बरं म्हणत नाही, उदो 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 म्हण असं म्हणलेलं आहे, म्हणून उदो उदो औसा इथं म्हणालेली आहे. चक्र स्वामी सी उदो तेवीची गुंडम स्वामी सी उदो असं उदो म्हणते औसा. ऐसा पूजावसरू झाला. असा पूजावसर औसाने तिथं रंगपूजा केली श्रीगुरु महाराजांच्या ठिकाणी आणि असा अवसर केला.
मग आरोगणा झाली. मग श्रीप्रभू महाराजांना इथे